द स्टुडंट अकॅडमी, UPSC MPSC आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अशोकनगर, नांदेड. पटापट प्रत्येकाने काय करायचे, लिंक शेअर करून द्यायची. चला लिंक शेअर करून द्या पटकन. कोणी कोणी लिंक शेअर केलेली आहे, मी पण एकदा लिंक शेअर करून देतो. जे आज कोणी नवीन असतील त्यांनी लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे. सर्वात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जास्तीत जास्त शेअर करा. पटापट लिंक शेअर करून आज आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. ओके, चला पहिला प्रश्न काय आहे आजचा बघा. पहिला प्रश्न वाचा. काय देण्यात आलेला आहे की राष्ट्रीय उत्पन्न मोजणीमधील जो काही बदल करण्यात आलेला आहे, बघा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीमध्ये जो काही बदल करण्यात आलेला आहे, हा बदल जानेवारी 2015 मध्ये करण्यात आलेला आहे. कधी करण्यात आलेला आहे? जानेवारी 2015 मध्ये हा बदल करण्यात आलेला आहे. मग त्याविषयी आपल्याला काही विधानं खाली देण्यात आलेली आहे आणि त्या विधानांमधून आपल्याला कोणतं विधान शोधायचं आहे, अयोग्य विधान कोणतं आहे ते शोधायचं आहे. ओके, पुढे बघा. इथं काय दिलेलं आहे, पहिलं ऑप्शन, पूर्वी क्षेत्रीय पद्धतीने GVA काढण्यासाठी घटक किमतींचा वापर केला जात होता. बरोबर, तर तो जानेवारी 2015 पासून मूळ किमतींच्या आधारावर काय केला जात आहे, काढला जात आहे. बरोबर, हे पहिलं जे स्टेटमेंट आहे मित्रांनो अगदी करेक्ट आहे. म्हणजे पूर्वी जर ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन आपल्याला जर ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन मेथडने जर आपल्याला GDP कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण त्यासाठी फॅक्टर कॉस्टचा, कोणत्या कॉस्टचा, फॅक्टर कॉस्टचा, घटक किमतींचा वापर करत होतो. आणि आज सध्या आपण काय करत आहे की GVA काढण्यासाठी म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन मेथड काढण्यासाठी तर आपण मूळ किमतींचा काय करत आहे, वापर करत आहे. मग मूळ किंमत म्हणजे काय असते मित्रांनो, बघा लक्ष द्या. मूळ किंमत बघा काय राहतं, समजा एखादी वस्तू तयार झाली, बरोबर, तर या वस्तूची काहीतरी फॅक्टर कॉस्ट असेल, घटक किंमत असेल, से 20 रुपये असेल. किती रुपये आहे, एक वस्तू तयार केली, समजा तुम्ही एक वस्तू तयार केली, तिची फॅक्टर कॉस्ट म्हणजे तिची घटक किंमत 20 रुपये होती. या 20 रुपये किमतीवर सर्वात पहिले जो काही कर लागू होतो तो होतो उत्पादन कर लागू होतो. सपोज मी तो 5 रुपये ॲड केला तर वस्तूची किंमत झाली 25 रुपये. बरोबर, आणि या 25 रुपयांवर समजा भारत सरकार काय करत असतं, उद्योगांना जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी काय करत असतं, मदत करत असते, प्रोत्साहन देत असतं, अनुदान देत असते. सो जे अनुदान दिलं जातं त्याला उत्पादन अनुदान म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, त्यालाच उत्पादन अनुदान म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल ते 3 रुपये दिले, मग या वस्तूची प्राइस किती झाली, 22 रुपये. मग हे जे 22 रुपये जे काही आलेले आहे मित्रांनो, तर ती त्या वस्तूची कोणती किंमत आहे, मूळ किंमत आहे, ज्याला बेसिक प्राइस असं म्हटलं जात असतं. काय म्हटलं जात असतं, बेसिक प्राइस म्हटलं जात असतं. आणि या बेसिक प्राइसवर नंतर पुढं जो काही कर लागू केला जातो, या बेसिक प्राइसवर जो काही कर लागू केला जातो त्याला म्हटलं जातं उत्पाद कर. जेव्हा वस्तू विकली जाते, फॉर एक्झाम्पल बघा, उत्पादन कर म्हणजे कोणता कर, की जी वस्तू भारतात उत्पादित होत आहे, मग ज्या वस्तूंचं उत्पादन भारतात होत आहे, मग भारतात होत असल्या कारणाने त्या वस्तूचं उत्पादन भारतात होतंय, या नात्याने भारत सरकार काय करत असतं मित्रांनो, भारतात तयार झालेल्या प्रत्येक वस्तूवर जो कर लावत असतो तो कर असतो उत्पादन कर. ओके, आणि उत्पादन वाढीसाठी, जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी सरकार जे काही अनुदान देत असतं त्या अनुदानाला उत्पादन अनुदान म्हटलं जात असतं. दुसरं, मूळ किमतींवर जो कर लागू केला जात असतो त्याला उत्पाद कर म्हटला जातो. म्हणजे वस्तू तयार केल्यानंतर ती वस्तू मार्केटमध्ये काय केली जाणार आहे, सेल केली जाणार आहे, म्हणून तिच्यावर विक्री कर लागू केला जात होता. आज सध्या विक्री कर रद्द झालेला आहे GST मुळे. ओके, लेट्स से आपण 5 रुपये त्याच्यावर काय केले, ॲड केले, उत्पाद कर लागू केला. आता वस्तूची किंमत किती झाली रे मित्रांनो, 27 रुपये झाली. पुढं आता काय आहे, ही वस्तू महाग दिसते म्हणून सरकार काय करत असते, ग्राहकांना देखील अनुदान देत असते. कोणाला अनुदान देत असते, ग्राहकांना काय करत असते, अनुदान देत असते. बरोबर, आणि हे जे काही अनुदान दिलं जातं याला उत्पाद अनुदान म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, उत्पाद अनुदान म्हटलं जातं. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला सिलेंडरवर भेटतं बघा, घरगुती गॅसचं जे काही आपलं सिलेंडर आहे त्या घरगुती गॅसच्या सिलेंडरसाठी तुम्हाला काय केलं जात असतं मित्रांनो, हे अनुदान दिलं जात असतं. लेट्स से अगेन 3 रुपये सरकारने उत्पादन दिलं तर ही वस्तू किती रुपयाला तयार झाली, 24 रुपयाला तयार झाली. आणि ही वस्तू 24 रुपयाला मार्केटमध्ये विकली जाते, म्हणून हा त्या वस्तूचा काय आहे, बाजार भाव आहे, किंवा काय आहे, बाजार भाव आहे, किंवा इलाच मार्केट प्राइस असं देखील म्हटलं जातं. मार्केट प्राइस असं देखील म्हटलं जात असतं. ओके, राहील लक्षात तुमच्या, राहील लक्षात. आणि इलाच या मार्केट प्राइसलाच फॉर एक्झाम्पल लेट्स से हे जे उत्पादन आहे हे 2022-23 या आर्थिक वर्षात झालेलं आहे, म्हणून ही 24 रुपये ही जी काही किंमत आलेली आहे ही 2022-23ची कोणती किंमत आहे, त्या वस्तूची चालू किंमत आहे, करंट प्राइस म्हटलं जातं. इलाच काय म्हटलं जाणार, करंट प्राइस म्हटलं जाणार.
करंट प्राइस म्हटलं जाणार. त्या आर्थिक वर्षाची, एखाद्या वस्तूची, कोणत्याही आर्थिक वर्षाची त्या आर्थिक वर्षामधील त्या वस्तूची असणारी किंमत म्हणजेच त्या वर्षाची कोणती असते, करंट प्राइस असते, चालू किंमत असते. ओके, मग इथं बघा मित्रांनो, ही मूळ किंमत कशी काढली रे आपण? बघा, मूळ किंमत आपण दोन गोष्टींवरनं काढू शकतो. मूळ किंमत आपण दोन गोष्टींवरनं काढू शकतो. एक तुमची कोणती आहे, घटक किंमत आहे. घटक किमतीवरनं, मग घटक किमतीमध्ये आपण काय करतो रे मित्रांनो, की उत्पादन कर काय करत असतो, उत्पादन कर मिळवत असतो आणि उत्पादन अनुदान काय करत असतो, वजा करत असतो. बरोबर. तर हीच मूळ किंमत जर मला बाजारभावावरनं काढायची असेल, बाजारभावावरनं जर मला काढायची असेल, तर मला काय करावं लागेल, हे जे काही बघा उत्पाद जो काही कर आहे, सॉरी एकच मिनटं, हा जो काही उत्पाद कर आहे, एकच मिनटं, हां, हा जो काही उत्पाद कर आहे, हा उत्पाद कर काय करावा लागेल, वजा करावा लागेल. तर उत्पाद अनुदान काय करावं लागेल रे मला, मिळवावं लागेल. बरोबर. तेव्हा मला कोणती किंमत मिळणार आहे, मूळ किंमत मिळणार आहे. कोणती किंमत मिळणार आहे, मूळ किंमत मिळणार आहे. ओके, सो याच्याविषयी ते विधान देण्यात आलेलं होतं मित्रांनो, की पूर्वी GVAचा वापर केला जात होता, आता बेसिक प्राइसचा वापर केला जात आहे. दुसरं महत्त्वाचं, IIP आणि वार्षिक सर्वे ऑफ इंडस्ट्रीमधील डेटाचा वापर करून उत्पादन क्षेत्राच्या कामगिरीचे मूल्य पूर्वी पकडले जात होते. बरोबर. आणि याचा वापर करून जवळपास 2 लाख कंपन्यांचा काय केला जात होता मित्रांनो, 2 लाख कंपन्यांचा डेटा गोळा केला जात होता. बरोबर. आणि त्यानुसार हा आपण काय करत असतो, GDP मेजर करत होतो. परंतु सध्या या पद्धतीमध्ये काय करण्यात आलेलं आहे, बदल करण्यात आलेला आहे. सध्या काय करण्यात आलेलं आहे, कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्री जी काही आहे, बरोबर, तर या मंत्रालयाकडेची कंपन्यांची जी काही वार्षिक खाती वापरली जातात, म्हणजे या मंत्रालयाकडे कंपन्या काय करत असतात, स्वतःची नोंदणी करत असतात. बरोबर. आणि नोंदणी करून या कंपन्यांची जी काही अकाउंट्स क्रिएट केली जात असतात या मंत्रालयाअंतर्गत, तर सध्या 5 लाख कंपन्यांचा डेटा यूज केला जात आहे ही आकडेवारी काढण्यासाठी. सो दुसरं स्टेटमेंट देखील काय आहे, करेक्ट आहे. तिसरं स्टेटमेंट, की पूर्वी GDP हा स्थिर घटक किमतींवर म्हणजेच GDP ॲट कॉन्स्टंट फॅक्टर कॉस्टवर काय केला जात होता, मोजला जात होता. आणि तोच आज सध्या कॉन्स्टंट मार्केट प्राइसला काय केला जात आहे, मोजला जात आहे. ओके, तिसरं स्टेटमेंटही करेक्ट आहे. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, अयोग्य विधान विचारलेले. जर पहिले 3 करेक्ट असतील तर चौथं ऑटोमॅटिकली काय होणार आहे मित्रांनो, रॉंग होणार आहे. परंतु तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये काय रॉंग आहे हे समजून घ्यायचं आहे. बघा, चौथं स्टेटमेंट रॉंग आहे. काय रॉंग आहे, 2011-12 ऐवजी 2017-18 हे नवीन आधारभूत वर्ष वापरले जात आहे. मग 2017-18 हे आधारभूत वर्ष आहे का, तर नाही. 2017-18 हे आधारभूत वर्ष नाही. ओके, ज्ञानेश्वर राठोड सर, बघा जॉग्रफीचे आपले जे काही सर आहे आणि एन्व्हायरमेंट, आता तुमचा पुढच्या राज्यसेवेचा जो पेपर आहे मित्रांनो, राज्यसेवेच्या पेपरसाठी एन्व्हायरमेंट एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि त्यासाठी ज्ञानेश्वर राठोड सर आपल्याला जॉईन झालेले आहे. त्यांचं देखील मी स्वागत करतो. गुड इव्हिनिंग अमृत राठोड सर. चला मग पुढे बघा, मग सध्या आजही जीडीपी मोजण्यासाठीचं जे काही आधारभूत वर्ष आहे तर ते 2011-12च आहे. 2017-18 बदलण्यात आलेलं नाहीये. म्हणून ऑप्शन नंबर काय येणार आहे, 4. चला, कोणी करेक्ट उत्तर दिलेलं आहे, कोणी करेक्ट उत्तर दिलेलं आहे. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, लिंक शेअर केली प्रत्येकाने. अरे आज 23 आहे. चला पटापट लिंक शेअर करायची मित्रांनो. ओके, यशवंत, प्रतीक्षा, संध्या, स्नेहा, श्रीरंग, पूजा, व्हेरी गुड. सगळ्यांनी उत्तर करेक्ट दिलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा, दुसरा प्रश्न आहे, हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची म्हणजेच काय आहे, ग्रीन. बघा, हरित म्हणजे काय, ग्रीन. स्थूल म्हणजे काय, ग्रॉस. बरोबर. राष्ट्रीय म्हणजे काय, नॅशनल. बरोबर. आणि उत्पाद म्हणजे काय आहे, प्रॉडक्ट. म्हणजेच काय, ग्रीन GNP. याविषयी आपल्याला काही विधानं देण्यात आलेली आहे. ही संकल्पना खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य दर्शविते, दर्शवित नाही असं पाहिजे होतं मित्रांनो. हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये करेक्शन करून घ्या. या प्रश्नामध्ये काय आहे, करेक्शन करून घ्या.
काय आहे करेक्शन, की खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य दर्शवत नाही, काय आहे, दर्शवत नाही. कोणते वैशिष्ट्य दर्शवत नाही. पहिलं बघा स्टेटमेंट घेऊया. बघा करेक्ट केलं, करेक्शन केलं, प्रत्येकाने करेक्शन केलं. तर पहिलं विधान बघा काय करण्यात आलेलं आहे, शाश्वत आर्थिक विकासामुळे पर्यावरणीय जी काही व्यवस्था आहे आणि नैसर्गिक संसाधनांची जी काही कमतरता निर्माण होत नाही. म्हणजेच ग्रीन नॅशनल प्रॉडक्ट जर आपण मेजर केलं किंवा ज्यालाच आपण हरित स्थूल राष्ट्रीय उत्पाद जर आपण मोजलं किंवा जर या संकल्पनेचा जर वापर देशामध्ये केला जात असेल तर शाश्वत आर्थिक विकासामुळे काय केलं जाणार आहे, पर्यावरणीय व्यवस्था आणि नैसर्गिक संसाधनांची जी काही कमतरता आहे ती कधीच निर्माण होणार नाही देशामध्ये. ओके. दुसरं बघा, विकासाच्या लाभांशाचे न्याय्य वितरण करत नाही. मित्रांनो कोणताही देश घ्या तर त्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट काय असतं मित्रांनो, जो काही विकास केला जाणार आहे आणि या विकासाचे जे काही लाभ निर्माण होणार आहे याचं देशामध्ये न्याय्य वितरण झालं पाहिजे. बरोबर. परंतु इथं स्टेटमेंट काय म्हटलेलं आहे की करत नाही, म्हणून हे दुसरं स्टेटमेंट काय ठरलेलं आहे मित्रांनो, रॉंग ठरलेलं आहे. दुसरं स्टेटमेंट काय ठरलेलं आहे, रॉंग ठरलेलं आहे. तिसरं स्टेटमेंट बघूया, दीर्घकालीन आर्थिक कल्याणासाठी प्रोत्साहन देतं, बरोबर आहे. कारण की ग्रीन GNP मेजर केल्याने आपण काय करत असतो रे मित्रांनो, दीर्घकालीन आर्थिक लाभ आपल्याला भेटले पाहिजे यासाठी प्रयत्नशील असतो. बरोबर. आणि हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन कसं काढलं जातं, की जे बघा म्हणजेच काय, ग्रीन, इथं फॉर्म्युला इंग्लिशमध्ये लिहितो बघा, ग्रीन GNP इज इक्वल टू स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच GNP ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट मायनस नैसर्गिक भांडवल साठ्यातील निव्वळ घसरण. म्हणजेच काय म्हटलेलं आहे की नॅचरल जे काही कॅपिटल रिसोर्सेस आहे, नॅचरल कॅपिटल जे काही रिसोर्सेस आहेत, नॅचरल कॅपिटल जे काही रिसोर्सेस आहे यांचं काय आहे, डिप्रिसिएशन. यांचं डिप्रिसिएशन जर मायनस केलं तर आपल्याला काय मिळत असतं मित्रांनो, ग्रीन GNP मिळत असतो. ओके. मग रॉंग स्टेटमेंट आपल्याला विचारण्यात आलेलं की कोणतं वैशिष्ट्य दर्शवत नाही, 1, 3 आणि 4 हे वैशिष्ट्य दर्शविते, तर पर्याय क्रमांक 2 हे वैशिष्ट्य दर्शवत नाही. ओके. मग इथं काय म्हणायचं आहे, मग याला करेक्ट करून स्टेटमेंट नंबर पर्याय क्रमांक 2 ला करेक्ट करून काय करणार की विकासाचे काय करत असते, न्याय्य वितरण घडवून आणते. न्याय्य वितरण काय करत असते, घडवून आणते. ओके. राहील लक्षात. चला, कोणी कोणी करेक्ट उत्तर दिलेलं आहे, कोणी कोणी करेक्ट उत्तर दिलेलं आहे, वेदांत सोळंके. नाही मित्रा, वेदांत उत्तर चुकलंय बेटा तुझं, चेंज कर. आता समजलं असेल, चेक करून घे एकदा तुझा आन्सर. ओके. आशिष शिंदे उत्तर चुकलेलं आहे मित्रा. बाकी सगळ्यांचं व्हेरी गुड. प्रतीक्षा, संध्या, आशिष, यशवंत, चला चला चला, सगळ्यांचं बरोबर आहे. ओके. स्नेहा, वेदांत सोळंके एक वेळेस आन्सर दिलेलेही दिसेल सरांना. काही हरकत नाही स्नेहा, काही टेन्शन घेऊ नका, देऊ द्या त्याला उत्तर, तर देऊ द्या. तो बोलतोय याला फार महत्व आहे मित्रांनो. जो कोणी बोलतो ना, बोलणाऱ्याला महत्व आहे मित्रांनो. आज जो कोणी शांत बसून राहणार आहे ना, जो कोणी लिंक शेअर करणार नाही, जो कोणी स्वतःचा अभ्यास इथं जे काही प्रश्न समजून घेणार आहात त्याची PDF काढून जो समोरच्याला समजवणार नाही तो आज काय होणार आहे मित्रांनो, तो त्याचा कधीच चांगला अभ्यास होणार नाही. ही एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. ओके. जास्तीत जास्त आपल्याला जे काही समजलेलं असतं ते समोरच्याला धरून धरून शिकवायचं आहे. ओके. धरून धरून काय करायचंय, शिकवायचंय. समोरच्याला शिकवत असताना तो मुद्दा तुमचा सर्वात जास्त परफेक्ट होणार आहे. ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ओके. सो पुढे बघा मित्रांनो, विकासाच्या लाभांशाचे वितरण करणे ही हरित स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये येते. हा, घडवून आणणं हे विकासामध्ये येतं, परंतु तिथं काय म्हटलेलं आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये वितरण करत नाही. ओके. चलो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न बघा. हा, ग्रीन GNP बद्दलचं एक महत्वाची गोष्ट सांगायची विसरलो मी तुम्हाला. बघा, हा जो काही ग्रीन GDP आहे, ग्रीन GNP जो आहे, सॉरी, ग्रीन GNP सारखे पहिली जी कन्सेप्ट आहे ही ग्रीन GDP मेजर करण्यात आलेला होता. ग्रीन GDP चायनाने मेजर केलेला होता. कधी मेजर केलेला होता, 2006 ला मेजर केलेला होता.
बरोबर, काय केला होता 2006ला काय केलेला होता, मेजर केलेला होता. आणि कोणत्या आर्थिक वर्षाचा मेजर केला होता, हा 2004 या आर्थिक वर्षासाठी काय केला होता, ग्रीन जीडीपी मेजर केलेला होता. मग भारतामध्ये देखील बघा, भारतामध्ये देखील ग्रीन जीडीपी मोजण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली होती. मग आजचा तुमचा होमवर्क काय आहे, आजचा तुमचा होमवर्क काय आहे की भारतात ग्रीन जीडीपी मोजण्यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली होती, कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती आणि कधी स्थापन करण्यात आलेली होती आणि त्यांच्या महत्त्वाच्या शिफारसी काय होत्या. हा तुमचा आजचा काय आहे मित्रांनो, होमवर्क आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा होमवर्क करून आणायचा आहे. तुम्ही मला व्हॉट्सअपला शेअर केला तरी चालेल मित्रांनो. ओके, चलो पुढे बघा मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तिसरा प्रश्नाकडे जाऊया. तिसरा प्रश्न हा जागतिक दारिद्र्याविषयी निर्माण करण्यात आलेला आहे. कोणाविषयी निर्माण करण्यात आलेला आहे, जागतिक दारिद्र्याविषयी काय करण्यात आलेला आहे, निर्माण करण्यात आलेला आहे. ओके, चलो पुढे बघा मित्रांनो. ओके, यशवंत व्हेरी गुड. पार्थ दास गुप्ता व्हेरी गुड. चलो, पार्थ दास गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आपण काय करण्यात आलेलं होतं, ग्रीन जीडीपी मेजर करण्यासाठी एक कमिटी स्थापन केलेली होती आणि त्यांच्या महत्त्वाच्या शिफारसी तुम्हाला काय करायच्या, मला व्हॉट्सअपला शेअर करायच्या आहे. चला बघू कोणाला कोणाला त्या शिफारसी सापडतात. ओके, पुढे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. दारिद्र्याविषयीचा हा प्रश्न देण्यात आलेला आहे. खालील विधानांचा विचार करा. जागतिक बँकेमार्फत 1990 पासून जागतिक दारिद्र्य रेषेची गणना केली जात आहे. एकदम बरोबर, करेक्ट सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर 1990 मध्ये प्रतिदिन $1.25 ही दारिद्र्य रेषा स्वीकारण्यात आलेली होती. तर हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे मित्रांनो. दुसरं स्टेटमेंट काय आहे, इनकरेक्ट आहे. 1990 मध्ये प्रति व्यक्ती प्रतिदिन, बघा, प्रति व्यक्ती प्रतिदिन $1 एवढी दारिद्र्य रेषा काय करण्यात आलेली होती, निश्चित करण्यात आलेली होती. दुसरं काय म्हटलेलं आहे की 2008 मध्ये दारिद्र्य रेषा प्रतिदिन $1.50 इतकी करण्यात आलेली होती. तर हे दुसरं स्टेटमेंट देखील काय करण्यात आलेलं आहे मित्रांनो, चुकीचं देण्यात आलेलं आहे. कारण की 2008 मध्ये ज्यावेळी चेंजेस करण्यात आलेला होता जागतिक दारिद्र्य रेषेमध्ये, तर तेव्हा काय करण्यात आलेलं होतं मित्रांनो, तर प्रति व्यक्ती, बघा, प्रति व्यक्ती प्रतिदिन $1.25 एवढी दारिद्र्य रेषा काय करण्यात आलेली होती, निश्चित करण्यात आलेली होती. आणि तिसरं लास्ट स्टेटमेंट बघूया की ऑक्टोबर 2015 मध्ये जागतिक दारिद्र्य रेषा प्रति व्यक्ती प्रतिदिन $1.90 एवढी करण्यात आलेली आहे. तर हे स्टेटमेंट काय आहे, करेक्ट आहे. आपल्याला काय विचारलेले, वरीलपैकी कोणते विधान अचूक नाहीत. अचूक म्हणजे बरोबर नाहीत. बरोबर नाहीत म्हणजे काय, चुकीचे आहेत. चुकीचे विधान काय ओळखायचं आपल्याला, चुकीचे विधान ओळखायचं आहे. विचार इनकरेक्ट, इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला काय करायचे आहे, फाइंड आउट करायचे आहे. मग इनकरेक्ट स्टेटमेंट कोणते, बी अँड सी, ऑप्शन नंबर 3. चला, कोणी कोणी करेक्ट उत्तर दिलेलं बघू द्या मला. पूजा व्हेरी गुड बेटा. वेदांत व्हेरी गुड. यावेळी तुझं उत्तर करेक्ट आहे. यावेळी तुझं उत्तर काय आहे, करेक्ट आहे. ओके, चलो, समजलंय प्रत्येकाला. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. चला, सगळ्यांचे उत्तर करेक्ट येत आहेत. परंतु मला सगळ्यांचा एकच राग येत आहे, तुम्ही लिंक शेअर करत नाहीये. आजही आपण काय आहोत मित्रांनो, आजही आपण 30च्या खालीच आहोत. तिसऱ्या चौथ्या लेक्चरला आपण 50च्या अबो होतो, 60 टच झालेलो होतो आणि आज आपण 30 वरच आहे. ओके, तो जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, शेअर करायला विसरायचं नाही. ओके, चलो पुढे जाऊया. चौथा प्रश्न देखील दारिद्र्यावर निर्माण करण्यात आलेला आहे. आणि काय करण्यात आलेला बघा, YK अलग कार्यगट, सगळ्यात महत्वाचा कार्यगट मित्रांनो, YK अलग. आता YK अलग समितीबद्दल जर जास्त बोलायचं झालं मित्रांनो, ही 1977ला स्थापन झालेली होती, बरोबर. आणि 1979ला यांनी काय केलेला होता, अहवाल सादर केलेला होता, बरोबर. 1979ला काय करण्यात आलेला होता, अहवाल सादर करण्यात आलेला होता. आणि ही अशी पहिली समिती होती मित्रांनो, ही दारिद्र्यविषयक पहिली समिती होती की ज्या समितीने भारताला दारिद्र्याची व्याख्या तयार करून दिली. दारिद्र्याची काय तयार करून दिली, व्याख्या तयार करून दिली, बरोबर. मग दारिद्र्याची व्याख्या काय तयार करण्यात आली होती की दारिद्र्याची जी काही व्याख्या आहे ही कॅलरी मूल्याच्या निकषावर आधारित करण्यात आली होती. कॅलरी मूल्याच्या निकषावर आधारित तयार करण्यात आलेली होती.
निकषावर आधारित होती. ओके. आणि असं म्हटलेलं होतं की ग्रामीण भागामध्ये बघा, ग्रामीण भागामध्ये प्रति व्यक्ती प्रतिदिन 2400 कॅलरीज आणि शहरी भागामध्ये प्रति व्यक्ती प्रतिदिन 2100 कॅलरीज एवढा जो व्यक्ती एका दिवसाला, बघा प्रति व्यक्ती प्रतिदिन म्हटलेला आहे ना, हा जो खर्च आहे हा कसा असतो, प्रति व्यक्ती असतो आणि प्रतिदिन असतो, प्रति व्यक्ती आणि प्रतिदिन असतो. ओके. तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, हा 1973-74 सालासाठी यांनी काय केलेला होता, हा निकष डिक्लेअर केलेला होता. बरोबर. मग हा निकष 1973-74 पासून होता. मग आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एवढं बॅकग्राऊंड तुम्हाला या समितीबद्दल असणं काय आहे, आवश्यक आहे. पुढे बघा मित्रांनो, मग या कार्यगटाने सुचवलेल्या ग्रामीण भागासाठी प्रति व्यक्ती प्रतिदिन 2400 कॅलरीज आणि शहरी भागासाठी प्रति व्यक्ती प्रतिदिन 2100 कॅलरीज या निकषांमध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने बदल घडवून आणला, कोणत्या समितीने बदल घडवून आणला, चला सांगा. मग एकदम सिंपल प्रश्न निर्माण करण्यात आलेला आहे मित्रांनो. पॉवर्टी बास्केट. येस. या समितीने आणखी एक महत्वाची गोष्ट काय मांडलेली होती मित्रांनो, या समितीने बघा, या समितीने आणखी एक महत्वाची संकल्पना मांडलेली होती. महत्वाची काय मांडलेली होती, संकल्पना मांडलेली होती. कोणती संकल्पना मांडलेली होती, दारिद्र्य टोपली, पॉवर्टी बास्केट, दारिद्र्य टोपली, दारिद्र्य टोपली. आणि दारिद्र्य टोपलीलाच काय म्हटलं जातं, पॉवर्टी बास्केट नावाचा कन्सेप्ट यांनी मांडलेला होता. चला कोण उत्तर देतं, बघा किती सिंपल प्रश्न आहे. आजपर्यंत तुम्ही अनेक वेळा काय बघितलेले, वायके अलग समिती बघितलेली आहे. आणि या वायके अलग समितीने काय केलेलं होतं, वायके अलग समितीने जो कॅलरी मूल्याचा निकष दिला होता, या कॅलरी मूल्याच्या निकषामध्ये बदल घडवून आणणारी समिती विचारलेली आहे. बरोबर. चला कोणी कोणी उत्तर दिलेलं आहे, कोणाचं उत्तर आहे, कोणाचं उत्तर करेक्ट आहे, नाही. प्रतीक्षा, वेदांत, संध्या, लाईफ इज युनिक, पुरुषोत्तम, सगळ्यांचे उत्तर इनकरेक्ट आहे मित्रांनो. सगळ्यांचं उत्तर चुकीचं आहे, सगळ्यांचं उत्तर चुकीचं आहे. नीट लक्ष द्या. बघा DT लाकडावाला पण नाही, सुरेश तेंडुलकर पण नाही, अरविंद पनगडिया पण नाही. त्याचं उत्तर आहे सी रंगराजन. काय आहे त्याचं उत्तर, सी रंगराजन आहे. बघा पुढच्या पेजवर इथे एक्सप्लेन करतो. ही जी काही सी रंगराजन समिती होती, बघा सी रंगराजन जी काही समिती होती, बरोबर. आता ही सी रंगराजन समिती काय करण्यात आलेली होती मित्रांनो, 2012 मध्ये स्थापन करण्यात आली होती. 2014ला अहवाल सादर केलेला होता. अहवाल काय केला होता, 2014ला सादर केलेला होता. आणि या अहवालामध्ये यांनी काय केलेलं होतं, यांनी काय सांगितलेलं होतं की तेंडुलकर पद्धत बंद करावी. तेंडुलकर पद्धत काय करावी म्हणे, याने बंद करावी. आणि जुनी लकडावाला पद्धत काय करावे म्हणे, सुरू करावे म्हणे. जुनी लकडावाली पद्धतीचाच काय करावा म्हणे, वापर सुरू करावा म्हणे. ओके. मग लकडावाला पद्धतीने काय केलेलं होतं, लकडावाला पद्धतीने काय केलेलं होतं, वायके अलग, बघा बरं का, वायके अलग समितीचाच निकष, समितीचा कॅलरी मूल्याचा निकष, कॅलरी मूल्याचा निकष वापरला होता. बरोबर. मग हा जो निकष होता वायके अलगचा, हा कधीचा होता, 1973-74 पासून हा वापरण्यात येत होता. बरोबर. आणि आता 2012 चालू आहे म्हणे. मग सिंपल आहे. म्हणून या सी रंगराजन समितीने काय केलं, हा वायके अलग समितीचा जो काही निकष होता 2100 कॅलरी आणि 2400 कॅलरी, याच्यामध्ये काय घडवून आणला, बदल घडवून आणला. बरोबर. आणि काय बदल घडवून आणला की ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरीवरून, बघा बरं का, ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरीवरून हा किती करण्यात आला होता, 2155 कॅलरीज करण्यात आलेला होता. आणि शहरी भागासाठी जो 2100 कॅलरीजचा निकष होता, हा कॅलरीजचा निकष 2090 कॅलरीज करण्यात आलेला होता. ओके. सो लक्षात ठेवा मित्रांनो, कोणती समिती आहे, सी रंगराजन समिती आहे. कोणती समिती आहे, सी रंगराजन समिती आहे. सर मी माझ्या सर्व ग्रुपला तुमची लिंक शेअर केली. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. अशीच लिंक शेअर करत राहा. प्रत्येकाने लिंक शेअर करा मित्रांनो.
प्रशांत जगताप 3, प्रतीक्षा शिंदे 3, व्हेरी गुड प्रतीक्षा शिंदे, व्हेरी गुड व्हेरी गुड. चलो समजलाय प्रश्न. बघा होता का नाही प्रश्न, क्वालिटीवाला होता का नाही सांगा. किती जणांनी आजपर्यंत वायके अलग समिती वाचली होती, किती जणांनी श्रीरंगराजन समिती बघितलेली होती. प्रत्येकाला त्याच्या आकडेवारी पाठ असतील, प्रत्येकाला त्या समितीच्या आकडेवारी काय असतील पाठ असतील, परंतु प्रश्न बघा किती क्वालिटीवाला बनवलेला होता. आणि हे सर्व जे प्रश्न आहे मित्रांनो ते स्वतः मी फॉर्म करत आहे. सो काय करायचं मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. ओके क्लिअर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अयोग्य विधाने ओळखा. अयोग्य विधान आपल्याला काय करायचंय, ओळखायचंय. आणि हा जो प्रश्न निर्माण करण्यात आलेला आहे हा बेरोजगारीशी संबंधित आहे, बेरोजगारीचे मापनाशी संबंधित आहे, मापनाशी संबंधित. ओके चलो बघूया. थँक्यू मित्रांनो, थँक्यू. असेच क्वालिटीवाले प्रश्न तुम्हाला मिळत राहतील. म्हणून 15 दिवस काय करायचं मित्रांनो, 15 दिवस जे काही आहेत, हे जे काही अजून पुढचे आता 6 लेक्चर झाले, इथनं पुढे आणखी किती लेक्चर होणार आहे, जवळपास 9 लेक्चर होणार आहे. 9च्या 9 लेक्चर दररोज करा मित्रांनो. 1,01% नाही तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये फायदा झाला तर आपण हे गोष्ट करणार नाही कधीच. ओके सो चलो. रविराज एकंडे लिंक शेअर करतो आहे पण तेच येत नाही आहे. काही हरकत नाही मित्रा, तू तुझं काम कर, फक्त आपण आपलं काम प्रामाणिक करायचं. बघा जसं मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय ना, मी शिकवण्याच्या कामामध्ये कुठं कमतरता करतोय का, नाही. मी माझं काम प्रामाणिक करतो, तुम्ही तुमचं काम प्रामाणिक करा. आज नाही तर उद्या आपल्याला 100% काय भेटणार आहे मित्रांनो, सगळेजण आपलं नावच काढणार आहे. ओके सो चलो पुढे जाऊया मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मग बघा ए स्टेटमेंट काय दिलेलं आहे, सर्वसाधारण मुख्य स्थितीमध्ये युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस जे काही असतं त्या युज्युअल प्रिन्सिपल स्टेटसमध्ये आता बघा तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, बेरोजगारीचं मापन करण्यासाठीच्या 3 पद्धती आहे. एक कोणती आहे, UPS मेथड आहे, युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस आहे. दुसरी CDS आहे, करंट डेली स्टेटस आहे, आणि करंट विकली स्टेटस आहे. ओके सो आता इथं आपल्याला काय करण्यात आलेलं आहे, काही त्याच्याविषयीच हे स्टेटमेंट देण्यात आलेले आहे आणि त्या स्टेटमेंटविषयी आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं आहे. पहिलं स्टेटमेंट बघूया. सर्वसाधारण मुख्य स्थितीमध्ये सर्वेक्षण पूर्व 365 दिवसांमध्ये म्हणजेच काय केलं जाणार आहे की जो सर्वेक्षण करणारा अधिकारी तुमच्या घरी येणार आहे तो काय विचारणार आहे तुम्हाला की मागच्या 365 दिवसांमध्ये तुम्ही कोणतीही एक आर्थिक कृती 183 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी केलेली आहे का. आणि जर तुम्ही उत्तर दिलं यस, मी कोणतंही एक काम मी 183 दिवसांपेक्षाही जास्त दिवस केलेले आहे, याचा अर्थ मी 6 महिन्यांपेक्षाही जास्त दिवस एक आर्थिक कृती केलेली आहे. मग या आधारावर तो तुम्हाला काय करणार आहे, UPS मेथडनुसार काय ठरवणार आहे, तो तुम्हाला तो सर्वेक्षण अधिकारी रोजगारावर तुम्ही आहात असं तो काय करणार आहे, तुम्हाला सूचित करणार आहे. ओके मग बघा कोणत्याही व्यक्तीने जर वर्षभरामध्ये कोणतंही एक काम जर 183 दिवसांपेक्षा जास्त दिवस केलेलं असेल तर त्या व्यक्तीला सर्वसाधारण मुख्य स्थितीनुसार तो व्यक्ती रोजगारावर आहे असं मानलं जातं. ओके म्हणून पहिलं स्टेटमेंट काय आहे मित्रांनो, करेक्ट आहे. दुसरं स्टेटमेंटकडे जाऊया. दुसरं स्टेटमेंट काय म्हणत आहे की चालू दैनिक दर्जा, काय म्हणत आहे, चालू दैनिक दर्जा, करंट डेली स्टेटस, ज्याला काय म्हटलं जातं, करंट डेली स्टेटस म्हटलं जातं. यात सर्वेक्षण पूर्व 7 दिवसांमध्ये, म्हणजे इथं सर्वेक्षण करणारा अधिकारी तुम्हाला काय विचारणार आहे की मागच्या वीकमध्ये कोणत्याही एका दिवसात किमान 1 तास, काय म्हटलेलं आहे, कोणत्याही एका दिवसात किमान 1 तास काम करणाऱ्या व्यक्तीला रोजगार मानले जाते. बघा मित्रांनो, तर नाही तर इथं असं आहे, हे बी स्टेटमेंट काय करण्यात आलेले आहे, रॉंग देण्यात आलेले. इथं काय म्हटलेलं आहे, करंट डेली स्टेटसमध्ये कोणत्याही दररोज काय म्हटलं जातं, दररोज डेली स्टेटस आहे ना, मग डेली स्टेटस दररोजच चेक करावं लागेल. दररोज किमान 4 तास, किमान किती तास, 4 तास जर तुम्हाला काम मिळालेलं असेल तर तुम्ही रोजगारावर आहे असं मानलं जाणार आहे. आणि किती वीकमध्ये, मागच्या वीकमध्ये. म्हणजे सर्वेक्षण करणारा अधिकारी जर तुमच्या घरी आज आला तर तो तुम्हाला काय विचारणार आहे की दादा मागच्या वीकमध्ये तुला दररोज 4 तास काम मिळालेलं आहे का. जर तुम्ही उत्तर दिलं यस तर तो व्यक्ती तुम्हाला करंट डेली स्टेटसनुसार तुम्ही रोजगारावर आहे असं गृहीत धरेल.
ओके, मग इथं काय दिलेलं होतं की दररोज काय म्हटलेलं आहे, किमान एका दिवशी 1 तास काम करणाऱ्या व्यक्तींना रोजगारावर मानले जाते. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. तिसरं स्टेटमेंट बघूया की वर्तमान साप्ताहिक स्थिती, करंट विकली स्टेटस. आता कोणतं स्टेटस आहे, विकली स्टेटस आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, विकली स्टेटस चेक करायचं आहे की आठवड्यामध्ये तुम्हाला काही सर्वसाधारण काम मिळतं आहे का. मग साधारण किती दिवस काम भेटलं पाहिजे, कसं काम भेटलं पाहिजे, तर बघा सर्वेक्षण पूर्व 7 दिवसात दररोज किमान 4 तास काम करणाऱ्या व्यक्तीला रोजगारावर मानले. आत्ताच आपण शिकलो की दररोज 4 तास काम जर आपण केव्हा चेक, कोणत्या मेथडमध्ये चेक केलं, CDS मेथडमध्ये. म्हणजे करंट विकली स्टेटसचं हे जे काही स्टेटमेंट देणार ते देखील काय आहे, रॉंग आहे. मग इथं काय म्हटलेलं आहे की सर्वेक्षण पूर्व, बघा सर्वेक्षण पूर्व 7 दिवसात, सर्वेक्षण पूर्व 7 दिवसात कोणत्याही एका दिवशी, बघा कोणत्याही एका दिवशी किमान 1 तास काम, किमान 1 तास काम मिळणं आवश्यक आहे. सर्वेक्षण करणारा अधिकारी तुमच्या घरी आल्यावर तुम्हाला एकच विचारेल की करंट विकली स्टेटस चेक करण्यासाठी तो तुम्हाला काय प्रश्न विचारेल की दादा मागच्या एका आठवड्यामध्ये तुला कोणत्याही एका दिवशी 1 तास, किमान 1 तास तरी काम मिळालेलं आहे का. जर तुम्ही म्हटलात यस मला मिळालेलं आहे, तर तो तुम्हाला करंट विकली स्टेटसनुसार रोजगारावर आहे असं मानेल. ओके, म्हणून तिन्हीच्या तिन्ही मेथड कळल्यात मित्रांनो. तिन्हीच्या तिन्ही मेथडमध्ये फार महत्त्वाचा डिफरन्स आहे, तो महत्त्वाचा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. ओके, मग बघा याच्यामध्ये आपल्याला अयोग्य विधान विचारलेले. अयोग्य विधान कोणतं झालं मग रे मित्रांनो, बी आणि सी स्टेटमेंट काय आहे, रॉंग आहे. ऑप्शन नंबर काय येणार आहे, 2. चला, कोणी कोणी करेक्ट उत्तर दिलेलं आहे, व्हेरी गुड. लाईफ इज युनिक 2 बरोबर आहे. प्रतीक्षा 4 तास, ओके ते उत्तर दिलं असेल तुम्ही. प्रतीक्षा मॅडम उत्तर नाही दिलं तुम्ही, काय दिलेलं आहे, स्नेहा 2, संध्या 2, स्वप्नील गवांडे 4 तास. ओके चलो करेक्ट आहे. पुढे जाऊया, 6व्या प्रश्नाकडे जाऊया. 6वा प्रश्न काय म्हणतोय की बघा आज सध्या, म्हणजे सध्या एखाद्या व्यापारी बँकेला अनुसूचित बँकेचा जर दर्जा प्राप्त करायचा असेल तर तो दर्जा केव्हा मिळेल, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अनुसूचित बँक म्हणजे कोणती रे मित्रांनो, शेड्यूल बँक. कोणती बँक, शेड्यूल बँक. कोणती बँक म्हटलेलं आहे, शेड्यूल बँक म्हटलेलं आहे. ओके, मग कोणत्याही व्यापारी बँकेला, म्हणजे जी कोणतीही कमर्शियल बँक आहे त्या कमर्शियल बँकेला शेड्यूल बँकेचा दर्जा केव्हा मिळेल, बरोबर. तर त्याच्यासाठी इथं काही स्टेटमेंट देण्यात आलेले आहे आणि त्या स्टेटमेंट विषयी आपल्याला कोणता पर्याय निवडायचा आहे, योग्य पर्याय निवडायचा आहे. मग ऑप्शन नंबर स्टेटमेंट नंबर ए आपण चेक करूया. काय म्हटलेलं आहे, तिचा समावेश रिझर्व्ह बँकेचा कायदा म्हणजेच RBI ऍक्ट 1934च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेला असेल तर यस स्टेटमेंट करेक्ट आहे. बघा ज्या बँकांचं, बघा बरं का मित्रांनो, शेड्यूल बँकेचा दर्जा कोणाला मिळतो, बघा शेड्यूल बँक, शेड्यूल बँकेचा दर्जा कोणाला मिळतो आणि कधी मिळतो, तर लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा त्या बँकेचे नाव RBI ऍक्ट 1934 बरोबर नुसार, म्हणजे हा जो कायदा आहे 1934चा, याच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये जेव्हा देण्यात येतं, जेव्हा दुसऱ्या अनुसूचीमध्ये देण्यात येते बरोबर, तेव्हा त्या बँकेला शेड्यूल बँकेचा दर्जा काय होत असतो, प्राप्त होत असतो. मग असं कोणत्याही उठसूट कोणत्याही बँकेला दुसऱ्या अनुसूचीमध्ये टाकून देणार का RBI, तर नाही. त्यासाठी काय स्टेटमेंट देण्यात आलेले, दुसरं स्टेटमेंट बघूया. तिचे भाग भांडवल व राखीव निधी 5 लाख रुपयांपेक्षा कमी नसावे, बरोबर असं दिलेलं आहे. आता हे जे स्टेटमेंट होतं मित्रांनो, हे 1935 नुसार होतं. हे जे स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे, हे स्टेटमेंट 1935 नुसार देण्यात आलेलं आहे. परंतु आपल्याला कधी कोणत्या बँकांसाठी विचारलेलं आहे, आजच्या बँकांसाठी विचारलेलं आहे की आज जर एखाद्या बँकेला शेड्यूल बँकेचा दर्जा द्यायचा असेल तर आजसाठी आपल्याला आजची कंडिशन विचारलेली आहे, बरोबर. मग सध्या असं म्हटलेलं आहे की
बँकांचे भागभांडवल कॅपिटल, बँकांचं जे काही भागभांडवल आहे, बँकांचं जे काही भागभांडवल आहे, हे भागभांडवल किमान 500 कोटी रुपये, 500 कोटी रुपये असावे. म्हणजेच काय, 500 कोटी रुपयांपेक्षा कमी नसावे. म्हणजेच काय, ज्या बँकांचं भागभांडवल किंवा राखीव निधी हा 500 कोटी रुपयांपेक्षा कमी नसेल, म्हणजेच काय, सिंपल आहे, 500 कोटींपेक्षा कमी नसेल याचा अर्थ काय, 500 कोटींपेक्षा जास्त असेल, अशाच बँकांचं नाव RBI कायदा 1934च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये टाकण्यात येतो आणि दुसऱ्या अनुसूचीमध्ये टाकण्यात आल्यानंतर त्या बँकेला शेड्यूल बँकेचा दर्जा मिळतो. बघा मित्रांनो, फक्त विचारलं असतं की एखाद्या व्यापारी बँकेला अनुसूचित बँकेचा दर्जा केव्हा मिळतो, तेव्हा A स्टेटमेंट आणि B स्टेटमेंट करेक्ट होतं. परंतु इथं शब्द काय ऍड केलेला आहे, आज सध्या. काय विचारलेलं की आजची कंडिशन विचारलेली की कोणत्या बँकेला शेड्यूल दर्जा प्राप्त करायचा असेल तर तिला काय क्रायटेरिया आहे, तर तिला सध्या 500 कोटी रुपयांचा क्रायटेरिया आहे की 5 लाख रुपयांचा क्रायटेरिया नाहीये. म्हणून बी स्टेटमेंट काय झालं, इनकरेक्ट झालं आणि करेक्ट स्टेटमेंट विचारलेलं आहे फक्त ए. चला, कोणाकोणाचं बरोबर आहे, कोणाकोणाचं उत्तर करेक्ट आहे. चलो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, अनेक जणांनी उत्तर काय दिलेले, 3 3 3 3 3 3 दिलेलं आहे. यस, मी तुम्हाला काय सांगतो मित्रांनो की बघा किती सिंपल प्रश्न होता. प्रत्येकाने अभ्यास केलेला होता अनुसूचित बँकांचा. अनुसूचित बँका काय असतात सगळ्यांना माहित होतं. परंतु बघा, प्रश्न व्यवस्थित न वाचल्याने काय चूक होऊ शकते, सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जर प्रश्न चुकीचा वाचला तर तुमचं उत्तर चुकवू शकते. म्हणजे स्टेटमेंट दिलेलं होतं ते 1935 साठी दिलेलं होतं स्टेटमेंट, आणि तुम्हाला स्टेटमेंट कधीचे करेक्ट विचारतंय एक्झाममध्ये, या प्रश्नामध्ये काय विचारलेलं होतं, कधीचे स्टेटमेंट करेक्ट विचारलेले होते, आज सध्याचे, आजचे कोणते स्टेटमेंट करेक्ट आहे, त्याच्यासाठी उत्तर काय येणार आहे मित्रांनो, एक नंबर येणार आहे. उत्तर काय येणार आहे, फक्त एक करेक्ट आहे. एकदम क्वालिटीवाले प्रश्न असणार आहे मित्रांनो. सनी पुरुषोत्तम, कन्फ्यूज झालो. अरे मित्रा, कन्फ्यूज होण्यासारखं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. तुम्ही फक्त प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा. प्रश्नामध्ये काय दिलेले, आज विचारलं ना, आज म्हटलेले, आज एखाद्या बँकेला अनुसूचित बँकेचा दर्जा प्राप्त करायचा असेल तर काय क्रायटेरिया आहे आज. अहो मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न आज महिन्याला 5 लाखाच्या घरात गेलेलं आहे. व्यक्तीचं उत्पन्न 5 लाखाच्या घरात गेले तर बँकेचं उत्पन्न कसं काय 5 लाख रुपयाच्या घरात असणार आहे, ते करोडो रुपयांच्या घरात असणार आहे. सो इथंच तुम्ही समजायला पाहिजे होतं मित्रांनो की आज हा शब्द तुम्ही विसरले आणि तुम्ही उत्तर काय करून आले, चुकवून आलात. ओके, इथनं पुढं व्यवस्थित वाक्य काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे. प्रेम बाबू, व्हेरी गुड, तू पण जॉईन झालेला आहे. चलो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला पुढं, योग्य जोड्या जुळवा. आता प्रश्न करण्याचा देण्यात आलेला आहे की इथं काही बँका देण्यात आलेल्या आहे आणि या बँकांमध्ये विलीन झालेल्या बँका आपल्याला काय करण्यात आलेल्या आहे मित्रांनो, विचारण्यात आलेल्या आहेत. मग चला, कोण जोड्या लावतो याच्या, कोणाचं उत्तर करेक्ट आहे बघूया. चला आपण, कोणाचं उत्तर करेक्ट येतं, कोण जोड्या बरोबर लावतो. प्रियंका खरे मॅडम काय म्हणताय की आज काहीच सुचत नाहीये सर, सर्व अवघड वाटत आहे. असं कसं अवघड वाटतंय, व्यवस्थित समजून घ्यायचं. मी एक्सप्लेनेशन करतोय, व्यवस्थित समजून घ्यायचं, बरोबर समजेल तुम्हाला. ओके, चला, कोण जोड्या लावतं, कोणत्या बँकेमध्ये कोणती बँक विलीन झाली. श्रीरंग म्हणतो ऑप्शन नंबर 3. श्रीरंग कुठं कन्फ्युज झाला मला माहिती आहे. श्रीरंग कुठं कन्फ्युज झाला मी आत्ताच सांगतो. 2 आणि 3 मध्ये कन्फ्युज झालेला आहे श्रीरंग. व्हेरी गुड. प्रतीक्षा शिंदे मॅडम, व्हेरी गुड. प्रतीक्षा, व्हेरी गुड, खूप छान. ओके, व्हेरी गुड प्रतीक्षा. चलो मी सांगतो उत्तर. बघा, कॅनरा बँकेचं जे काही सिंडिकेट बँकेचं जे काही विलिनीकरण आहे मित्रांनो, तर हे सिंडिकेट बँकेचं विलिनीकरण म्हणजे मर्जिंग. बरं का, विलिनीकरण म्हणजे काय रे मित्रांनो, मर्जिंग.
वेदांत फॉर यू. विलनीकरण करणं म्हणजे काय करणं? मर्जिंग करणं. मग सिंडिकेट बँक कोणामध्ये मर्ज करण्यात आली? कॅनरा बँकेमध्ये मर्ज करण्यात आली. अलाहाबाद बँक कोणामध्ये मर्ज करण्यात आली? इंडियन बँकेत मर्ज करण्यात आली. न्यू बँक ऑफ इंडिया कोणामध्ये मर्ज करण्यात आली? पंजाब नॅशनल बँकमध्ये मर्ज करण्यात आली. आणि कॉर्पोरेशन बँक कोणामध्ये मर्ज करण्यात आलेली होती? युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मर्ज करण्यात आलेली होती. कॉर्पोरेशन बँक आणि आंध्र बँक, आणखी एक बँक होती आंध्रा बँक, ही देखील कोणामध्ये विलीन करण्यात आलेली आहे? युनियन बँक ऑफ इंडियामध्ये काय करण्यात आलेली आहे? विलीन करण्यात आलेली आहे. ओके, युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक काय करण्यात आलेली आहे? विलीन करण्यात आलेली आहे. ओके, तसंच सेम पद्धतीने बँक ऑफ जी बडोदा आहे, बँक ऑफ बडोदामध्ये दोन बँका विलीन झालेल्या आहे. कोणत्या कोणत्या बँका विलीन झालेल्या आहे? देना बँक आणि विजया बँक. देना बँक आणि विजया बँक. ओके, या कोणामध्ये मर्ज करण्यात आलेलं आहे? बँक ऑफ बडोदामध्ये मर्ज करण्यात आलेलं आहे, देना बँक आणि विजया बँक. तसेच पंजाब नॅशनल बँकेमध्ये, ही जी पंजाब नॅशनल बँक आहे PNB मध्ये, पंजाब नॅशनल बँकेमध्ये आणखी एक बँक काय करण्यात आलेली आहे? मर्ज करण्यात आलेली आहे, जिला म्हटलं आता ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स ही देखील पंजाब नॅशनल बँकेमध्ये काय करण्यात आलेली आहे? मर्ज करण्यात आलेली आहे. ऑप्शन नंबर काय येणार आहे? 1. ऑप्शन नंबर काय येणार आहे? 1 येणार आहे. ओके, चलो पुढे जाऊया. काय म्हणतोय? फास्ट ऑप्शन भारत सेना. भारत सेना, अरे नाव सांग ना मित्रा, कोण आहे तू? मित्र आहे का मैत्रीण आहे? काय माहिती, समजायलाच मार्ग नाही. नाव सांगत चला मित्रांनो तुमचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 8 नंबरचा प्रश्न. प्रथम त्रैवार्षिक आयात निर्यात खालीलपैकी कोणी जाहीर केले? इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी 3 years इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी कोणी जाहीर केली असं स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे. प्रेमला काय हसू आलं? यशवंत, प्रियंका, लय हसू आलं मित्रांनो. अरे मग जसं मित्र असतो, मी नेहमी मित्र मित्र करत असतो, कधीतरी मैत्रीण मैत्रीण पण करू द्या की मला. चलो, कोणी जाहीर केलेलं होतं? कोणी जाहीर केलेलं होतं? बघा काय झालेलं होतं 1984 ला. नीट लक्ष द्या मित्रांनो, 1984 ला आबिद हुसेन समिती स्थापन झालेली होती. कोणती समिती स्थापन झाली होती? आबिद हुसेन समिती स्थापन झालेली होती. ओके, आणि ही जी काही आबिद हुसेन समिती आहे मित्रांनो, ही आबिद हुसेन समिती काय झालेली होती मित्रांनो, लक्षात घ्या बरं का. या समितीने काय सांगितलं होतं की 1984च्या अगोदरपर्यंत काय केलं जात होतं? वार्षिक आयात निर्यात धोरणं काय केली जात होती? जाहीर केलेली होती. मग या समितीने काय सांगितलं होतं की चालू खात्यावरील जे तुटीचं प्रमाण आहे, म्हणजे चालू खात्यावरील तूट म्हणजेच काय? करंट अकाउंट डेफिसिट. मग करंट अकाउंट डेफिसिट जी काही आहे मित्रांनो, ही करंट अकाउंट डेफिसिट वरचं जे काही संकट आहे, म्हणजे हे कॅडचे जे काही संकट आहे, हे जर आपल्याला कायमस्वरूपी दूर करायचं असेल, काय म्हटलेलं आहे? हे संकट जर आपल्याला कायमस्वरूपी दूर करायचे असेल तर आपल्याला दीर्घकालीन, काय म्हटलेलं आहे? दीर्घकालीन धोरणे जाहीर करावे म्हणे. धोरणे जाहीर करावे. दीर्घकालीन धोरण काय करावे म्हणे? जाहीर करावे म्हणे. मग यांची शिफारस तत्कालीन पंतप्रधानांनी म्हणजेच राजीव गांधी यांनी स्वीकारली आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळामध्ये VP सिंग, कोण? विश्वनाथ प्रताप सिंह, हे कोण होते? वाणिज्य मंत्री होते, कॉमर्स मिनिस्टर होते, वाणिज्य मंत्री होते. ओके, आणि म्हणून VP सिंग यांनी काय करण्यात आलेलं होतं मित्रांनो? VP सिंग यांनी 1985 ते 88 या कालावधीसाठी फर्स्ट काय करण्यात आलं होतं? त्रैवार्षिक आयात निर्यात धोरण काय करण्यात आलेलं होतं? जाहीर करण्यात आलं होतं. मग बघा मी इथं लिहितो त्रैवार्षिक आयात निर्यात धोरण. आयात निर्यात धोरण. ओके, आयात निर्यात धोरण. मग फर्स्ट कोणी मांडलेलं होतं? 85-86 ला VP सिंग यांनी मांडलेलं होतं, बरोबर. सेकंड जे काही आहे मित्रांनो
तर ते सेकंड जे काही आहे मित्रांनो 1988 ते 91 या कालावधीसाठी ND तिवारी यांनी जाहीर केलेलं होतं, बरोबर. आणि थर्ड त्रैवार्षिक आयात निर्यात जे धोरण होतं मित्रांनो ते 1990 ते 93 या कालावधीसाठी डिक्लेअर करण्यात आलेलं होतं, परंतु ते पूर्ण होऊ शकलं नाही. परंतु ते जाहीर केलेलं होतं अरुण नेहरू यांनी काय केलेलं होतं, जाहीर केलेलं होतं. राहील लक्षात मित्रांनो. आणि फर्स्ट पंचवार्षिक, नीट लक्षात घ्या बरं का मित्रांनो, फर्स्ट पंचवार्षिक आयात निर्यात धोरण, आयात निर्यात धोरण जे काही आहे हे धोरण पी चिदंबरम यांनी, कोणी मांडलेलं होतं, पी चिदंबरम यांनी 1992 ते 97 या कालावधीसाठी काय केलेलं होतं, डिक्लेअर केलेलं होतं. राहील लक्षात मित्रांनो. कधी डिक्लेअर केलं होतं, 1992 ते 97 या कालावधीसाठी पहिलं पंचवार्षिक आयात निर्यात धोरण काय करण्यात आलेलं होतं, डिक्लेअर करण्यात आलेलं होतं. ओके. सर मी तुमची जुनी विद्यार्थिनी आहे. धन्यवाद. परंतु तुझं नाव नाही सांगितलं. तू जरी तू माझी विद्यार्थिनी आहे, तुझं नाव सांगून दिलं असतं, चाललं असतं. आता प्लीज नाव नका विचारू ना. बरं नाव नाही विचारत. चला, फोटोवरून मैत्रीण वाटते स्नेहा म्हणते. काही हरकत नाही, मैत्रीण नाही आहे मित्रांनो, स्टुडंटच आहे. इथं कोणीच आपलं मित्र नसतं. तुम्हाला तर माहिती आहे माझा स्वभाव, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. सगळ्यांसोबत आपले कॉन्टॅक्ट अगदी, मी सगळ्यांना बघा, सर्व ज्या लेडीज आहे त्यांना काय म्हणतो, मॅडमच म्हणतो. फक्त मुलांना आपले कसे जवळचे संबंध असतात म्हणून मी त्यांना एकेरी हाक मारतो, परंतु प्रत्येक मुलीला आपण काय करतो, मानाने हाक देतो, मॅडमच म्हणतो. ओके, चलो पुढे बघा. वेदांत सोळंके 2 VP सिंग इज कॉमर्स मिनिस्टर ऑफ इंडिया. व्हेरी गुड. चलो पुढे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 9वा प्रश्न. खालीलपैकी कोणते क्षेत्र FDI साठी प्रतिबंधित करण्यात आलेले आहेत? प्रतिबंधित म्हणजे काय, बॅन करण्यात आलेले फॉर FDI. त्या सेक्टरमध्ये तुम्हाला FDI करता येणार नाही. ओके, FDI साठी बॅन असलेले क्षेत्र कोणते कोणते आहे? एक, अणुऊर्जा रेल्वे, बरोबर आहे, कारण की अणुऊर्जा आणि रेल्वे हे सरकारी उपक्रम आहेत, बरोबर. आणि हे सरकारी मक्तेदारी असणारे काय आहे, उद्योग आहे. काय आहे, याच्यामध्ये गव्हर्नमेंटची मोनोपोली आहे. गव्हर्नमेंटची काय आहे, मोनोपोली आहे. म्हणजेच काय आहे, मक्तेदारी आहे. सरकारची काय आहे, मक्तेदारी आहेत, म्हणून त्याच्यामध्ये FDI करायला परवानगी देण्यात आलेली नाहीये. त्याच पद्धतीने जे व्यसनाधीन ज्या काही गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल तंबाखू आणि तंबाखूजन्य जे काही उत्पादनं आहेत, यांच्यामध्ये देखील FDI करायला परवानगी देण्यात आलेली नाहीये. ओके. त्याच पद्धतीने लागवडीखालील जे काही क्षेत्र आहेत, म्हणजे जसं चहा असेल, कॉफी असेल, रबर असेल, वेलची असेल, पामतेल असेल, त्याच्यानंतर ऑलिव्ह ऑइल असेल, या क्षेत्रांमध्ये देखील FDI करायला परवानगी देण्यात आलेली नाही. आणि निधी कंपन्या म्हणजेच काय, नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन्स जे काही आहेत, यांच्यामध्ये देखील काय, या काय आहेत, फायनान्शियल कॉर्पोरेशन आहे, म्हणजे या काय आहे, वित्तीय संस्था आहे. या काय आहे, वित्तीय संस्था आहेत. परंतु यांचे काम बँकिंग करणे नाही. यांचे काम बँकिंग करणे नाही. ओके. अशा संस्थांमध्ये देखील FDI करायला परवानगी RBIने परवानगी दिलेली नाहीये. RBIने आणि भारत सरकारने परवानगी दिलेली नाहीये. म्हणजे वरीलपैकी सर्व क्षेत्रांमध्ये FDI करायला काय करण्यात आलेलं आहे, प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे. ऑप्शन नंबर काय येणार आहे, 4. चला, काय येणार आहे, ऑप्शन नंबर 4 येणार आहे. मग अजून कोणत्या कोणत्या क्षेत्रांमध्ये बघा मित्रांनो, अजून कोणत्या कोणत्या क्षेत्रांमध्ये FDI ला काय करण्यात आलेलं आहे, प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे. मग बघा, एक जुगार आहे, सट्टेबाजी, बघा जुगार, सट्टेबाजी, बरोबर. त्याच्यानंतर कसिनो देखील, त्याच्यानंतर तुमचं ते झालं. त्याच्यानंतर लॉटरी आहे, तुमचे लॉटरी व्यवसाय आहे, लॉटरी व्यवसाय. मग ती लॉटरी खाजगी असू द्या, बघा ती लॉटरी गव्हर्नमेंटची असू द्या, प्रायव्हेट असू द्या किंवा ऑनलाईन असू द्या, बरोबर. यांच्यामध्ये तुम्हाला FDI करता येत
नाही. त्याच पद्धतीने फार्म हाऊस बांधकाम असेल किंवा रिअल इस्टेट बांधकाम असेल, बरोबर, परंतु याच्यामधून फार्म हाऊस बांधकामामध्ये देखील तुम्हाला FDI करता येत नाही. रिअल इस्टेटमध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करू शकतात, फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये नगर विकास असेल, गृहनिर्माण असेल, व्यापारी संकुलं असतील, रस्ते बांधकाम असतील, पुलं बांधकाम असेल, ब्रिजेस, बरोबर, यांच्यामध्ये तुम्ही FDI करू शकतात. परंतु हे जर सोडले, रस्ते झालं तुमचं, गृहनिर्माण झालं, त्याच्यानंतर तुमचं व्यापारी संकुलं झालं, हे सोडून पुलं झाले, ब्रिजेस झाले, हे सोडलं तर ही गोष्ट सोडून इतर गोष्टींमध्ये तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये FDI करता येत नाही. त्याच पद्धतीने तुमचं कृषी क्षेत्र, पुष्पसंवर्धन सोडून, म्हणजे कृषी क्षेत्र जे काही आहे याच्यामधलं कोणतं सोडून द्यायचं, पुष्पसंवर्धन, कन्झर्वेशन ऑफ फ्लॉवर्स, ओके, हे जर सोडलं तर कृषी क्षेत्र देखील काय करण्यात आलेलं आहे, कृषी क्षेत्रामध्ये FDI ला काय करण्यात आलेलं आहे, बॅन करण्यात आलेलं आहे, पुष्पसंवर्धन सोडून. म्हणजेच काय, कृषी क्षेत्रामध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पुष्पसंवर्धनामध्ये करू शकतात. ओके, चलो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ओके सर, तुम्ही आमच्यासाठी बेस्ट गुरु आहात आणि मोठ्या भावासारखे. तुम्ही कधीही वाईट बोलत नाही म्हणून मला तुमचा खूप अभिमान वाटतो. महेश सर पण तुमच्यासारखे बेस्ट आहेत. व्हेरी गुड. ओके, चलो धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला, 2021-22च्या परकीय व्यापारानुसार सर्वाधिक निर्यात खालीलपैकी कोणत्या वस्तूची करण्यात आलेली आहे. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, आतापर्यंत आपण सर्वाधिक आयात आणि निर्यातीचे देश बघितलेत. काय बघितले, आयात आणि निर्यातीचे काय बघितलेत आपण, देश बघितलेत, बरोबर. आज आपल्याला काय बघायचे आहेत, आयात निर्यात करत असलेल्या वस्तूंचा काय बघायचं आहे आपल्याला, वस्तूंची म्हटलेले, आणि काय बघायची आपल्याला, निर्यात बघायची. कोणाची बघायची आहे, वस्तूंची निर्यात बघायची. कोणत्या वर्षासाठी बघायची, 2021-22 साठी. नेहमी लक्षात घ्या मित्रांनो, परकीय व्यापाराची जी काही आकडेवारी असते तर ती नेहमी 1 वर्ष जुनी असते. कोणती असते, 1 वर्ष जुनी असते. नेहमी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आताच रिसेंटली जे काही 2022-23 हे जे काही आर्थिक वर्ष कंप्लीट झालेलं आहे, हे जे काही आर्थिक वर्ष कंप्लीट झालेलं आहे, याची आकडेवारी यायला ऑफिशियल आकडेवारी यायला वेळ आहे. एकच मिनिट मित्रांनो, अरे यार, एकच मिनिट मित्रांनो, मी लॅपटॉपचं काय करतोय, चार्जिंग चालू करून देतो. एकच मिनिट. चला, आले का सगळे. चलो, चार्जिंगचं बटनच लावायचं विसरलो होतो मित्रांनो मी. ओके, चलो. कोविड पिरियड होता म्हणून मेडिसिन जास्त निर्यात झाल्या. नाही. चला, औषध नाही आहे. बघा मित्रांनो, या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे, नेहमी लक्षात घ्या, या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे की जर आपल्याला वस्तूंची ट्रिक, पुन्हा लक्षात घ्या मित्रांनो, याची ट्रिक काय आहे, ट्रिक काय म्हणते, तर लक्षात घ्या की वस्तूंची निर्यात विचारली, वस्तूंची जर निर्यात विचारली, नेहमी लक्षात घ्या मित्रांनो, वस्तूंची जर निर्यात विचारली, वर्ष कोणतेही असो, बरोबर, वर्ष कोणतंही असो, याची उत्तर ऑलवेज असणार आहे पेट्रोलियम उत्पादने. काय असणार आहे,
पेट्रोलियम उत्पादने, काय असतं? पेट्रोलियम उत्पादने. ओके, वर्ष कोणतंही असू द्या, कोणत्याही वर्षाची आकडेवारी विचारली आणि जर तुम्हाला विचारलं की वस्तूंची सर्वाधिक निर्यात खालीलपैकी कोणत्या वस्तूंची केली जात आहे, तर त्याचं उत्तर ऑलवेज पेट्रोलियम प्रॉडक्ट्सच असणार आहे. काय असणार आहे? पेट्रोलियम प्रॉडक्टच असणार आहे. ओके, राहील लक्षात? करंट अपडेट क्वेश्चन आहे. यस मित्रा. बघा मित्रांनो, तुम्हाला परवाच्या दिवशी, काल आपलं लेक्चर झालं नव्हतं, काल माझी तब्येत ठीक नव्हती, सो मी कालचं काही लेक्चर घेतलं नव्हतं मित्रांनो. खूप कालचं हेक्टिक शेड्यूल होतं. कंटिन्यू दिवसभर जवळपास 7 ते 8 तास लेक्चर झालेलं होतं आणि पुन्हा 1 तास ऑनलाईन घेणं खूपच हेक्टिक झालं असतं. त्याच्यामुळे मी कालचं लेक्चर घेतलं नव्हतं, बरोबर. परंतु परवाच्या लेक्चरमध्ये मी जेव्हा तुम्हाला जे काही घेतलेलं होतं त्याच्यामध्ये आयात निर्यातीवर प्रश्न विचारण्यात आलेला होता. देशांचा क्रम विचारण्यात आलेला होता किंवा मी तुम्हाला क्रम सांगितलेला होता. त्याच्यामध्ये जी काही ऑफिशियल लिंक दिलेली आहे मित्रांनो, मी त्याच्यामध्ये हा जो परकीय व्यापाराचा जो काही डेटा आहे त्याची ऑफिशियल लिंक दिलेली आहे मित्रांनो. मी काय केलेली? त्याची ऑफिशियल लिंक दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही आर्थिक वर्षाचा आयात निर्यातीचा जर डेटा हवा असेल तर बस तुम्ही तुमच्या मोबाईलला ती लिंक टाईप करा आणि सर्च करा. तुम्हाला सगळ्या वर्षांच्या आकडेवारी आत्तापर्यंतच्या मिळून जातील. मग तुमची वस्तूंची आयात असेल, निर्यात असेल, देशासोबत केलेली आयात असेल, निर्यात असेल, सर्वाधिक व्यापार तूट असेल, सर्वाधिक व्यापार शेष असेल, अशा A to Z जो डेटा आहे मित्रांनो, त्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला काय करणार आहे? दिला जाणार आहे. ओके, पेट्रोलियम प्रॉडक्ट सेकंड गोल्ड, तोच क्रम दिलेला आहे मित्रांनो. जर तुम्हाला क्रम विचारला, बघा मित्रांनो, जर तुम्हाला क्रम विचारला की सर्वाधिक निर्यातीचा क्रम सांगा, तर 1 नंबर आहे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स, 2 नंबर आहे तुमचे मोती म्हणजे प्रिसियस, ज्याला आपण स्टोन्स म्हणू, बरोबर, तर ते आहे. त्याच्यानंतर लोहपोलादे, स्टील आहे आणि त्याच्यानंतर काय आहे? 4 नंबरला औषध निर्मिती आणि जैविक साधने आहे, बरोबर. ओके, फार्मास्युटिकल जे काही प्रॉडक्ट्स होते आणि तुमचे टेक्नॉलॉजिकल जे म्हणजे बायोची जी काही इन्स्ट्रुमेंट्स होती तर ती काय करण्यात आलेली? त्याची सर्वाधिक निर्यात करण्यात आलेली होती. ओके, चलो, बरोबर आहे. यस, चलो, अवर कल्चर इज ॲग्रिकल्चरल. मित्र, तू दुसरा आहे, तू पण तुझं नाव सांगितलेलं नाही बरं का. अवर कल्चर इज ॲग्रिकल्चरल, तू सुद्धा उत्तर सांगितलेलं नाही, म्हणजे तू सुद्धा तुझं नाव सांगितलेलं नाहीये. ओके, चलो पुढे जाऊया. 11वा प्रश्न काय करण्यात आलेलं आहे मित्रांनो? 1 फेब्रुवारी 2017 रोजी जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पानुसार चुकीचं विधान आपल्याला विचारलेलं आहे, बरोबर. त्याच्यामध्ये काय करण्यात आलं होतं मित्रांनो? 1 फेब्रुवारी, बघा, 1 फेब्रुवारी 2017 रोजी जो अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यामध्ये 3 बदल केले. किती बदल केले? 3 बदल केले. पहिला महत्वाचा बदल इथं दिलेला आहे बघा. साधारण अर्थसंकल्पामध्ये रेल्वे अर्थसंकल्प काय करण्यात आलेला होता? विलीन करण्यात आलेला होता. तर लक्षात घ्या मित्रांनो, तर याच्यासाठी महत्वाची गोष्ट काय आहे हे आपण एकदा समजून घेऊया. काय झालेलं होतं मित्रांनो? 1921 ला विल्यम अकवर्थ नावाची एक समिती स्थापन करण्यात आली होती. यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि यांनी असं सांगितलं होतं की तेव्हा तत्कालीन रेल्वेपासून मिळणारं जे काही उत्पन्न होतं हे 85% रेल्वे उत्पन्न होतं. म्हणजे भारत सरकारला जे काही उत्पन्न प्राप्त होतं 1921च्या वेळी, तेव्हा 85% उत्पन्न हे रेल्वेमधून मिळत होतं. म्हणून याने शिफारस केली की रेल्वेचा बजेट, सेपरेट बजेट काय केला जावा म्हणे? सेपरेट बजेट रेल्वेसाठी मांडला जावा म्हणे, बरोबर. आणि यांची शिफारस स्वीकारण्यात आली आणि 1924 पासून, बघा बरं का, 1924 पासून रेल्वे बजेट डिक्लेअर व्हायला लागला. रेल्वे बजेट काय व्हायला लागला होता? डिक्लेअर व्हायला लागलेला होता. आणि लक्षात घ्या मित्रांनो, रेल्वे बजेट कोण जाहीर करत असतं? हा रेल्वे जो बजेट आहे हा जवळपास 24 किंवा 25 फेब्रुवारीला काय व्हायचा? जाहीर व्हायचा. कधी जाहीर व्हायचा? 24 किंवा 25 फेब्रुवारीला जाहीर व्हायचा. म्हणजे साधारण अर्थसंकल्पाच्या 3 ते 4 दिवस अगोदर हा काय व्हायचा? डिक्लेअर केला जायचा. त्याच्यानंतर महत्त्वाची काय गोष्ट आहे मित्रांनो? हा रेल्वे मंत्री जाहीर करायचे. रेल्वे मंत्री लोकसभेत
मांडायचे. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट, मग काय करण्यात आलं होतं 2016 मध्ये विवेक देबरॉय, बघा बरं का, विवेक देबरॉय बरोबर, आणि किशोर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली होती आणि यांनी अहवाल 2017ला दिला. बरोबर. आणि यांनी असं सांगितलं की सध्या रेल्वे अनेक वर्षांपासून तोट्यात जात आहे आणि हा तोटा भरून काढण्यासाठी अनेक वेळा काय केलं जात आहे म्हणे, साधारण अर्थसंकल्पामध्येच रेल्वेसाठी काय केलं जात होता, वेगळ्या निधीची काय केली जात होती म्हणे, तरतूद केली जात होती. मग जर साधारण अर्थसंकल्पामधूनच रेल्वेचा तोटा जर भरून काढायचा असेल तर मग रेल्वेसाठी सेपरेट बजेट कशाला मांडायचा. म्हणून यांनी जो अहवाल मांडला, डिस्पेन्सिंग विथ द रेल्वे बजेट, डिस्पेन्सिंग विथ दी रेल्वे बजेट, बरोबर. हा अहवाल काय केलेला होता, त्यांनी सादर केलेला होता. आणि या अहवालानुसार काय करण्यात आला होता, रेल्वेचा जो अर्थसंकल्प ची जी परंपरा 92 वर्षे जुनी परंपरा, किती वर्ष, 92 वर्षे जुनी परंपरा काय करण्यात आलेली होती, रद्द करण्यात आलेली होती. ओके, पहिलं स्टेटमेंट काय आहे मग मित्रांनो, करेक्ट आहे. दुसरं स्टेटमेंट बघूया, साधारण अर्थसंकल्प हा 28 किंवा 29 फेब्रुवारी ऐवजी आता 1 फेब्रुवारी रोजी जाहीर केला जाणार. यस मित्रांनो, दुसरं स्टेटमेंट देखील काय आहे, करेक्ट आहे. मग दुसरं स्टेटमेंट का करेक्ट आहे समजून घ्या. कारण की काय झालं होतं मित्रांनो की पूर्वी 28 किंवा 29 फेबला काय व्हायचा, बजेट डिक्लेअर व्हायचा. काय डिक्लेअर व्हायचा, बजेट डिक्लेअर व्हायचा. आणि हा पास कधी व्हायचा मित्रांनो, हा पास कधी होणार, मे महिन्याच्या एंडिंगला हा पारित होणार. याचा अर्थ काय होतो मित्रांनो, कोणत्याच मंत्रालयाला एप्रिल महिन्यापासून खर्च करण्यासाठी रक्कम मिळणार नाही, अशी घटनात्मक काय झालेली होती मित्रांनो, एक पेच प्रसंग निर्माण झालेला होता. मग यातनं बाहेर पडण्यासाठी काय करण्यात आलं, यातनं बाहेर पडण्यासाठी भारत सरकारने काय केलेलं होतं की भारताच्या राज्यघटनेमध्येच कलम 116 नुसार काय करण्यात आलेलं होतं, लेखानुदानाची तरतूद केलेली होती. कोणाची तरतूद केलेली होती, लेखानुदानाची काय केलेली होती, तरतूद केलेली होती. बरोबर. आणि या लेखानुदानामध्ये मग काय म्हटलं जात होतं की जोपर्यंत अर्थसंकल्प पारित होत नाही तोपर्यंतचा खर्च अनुदान स्वरूपात देण्यात यावा, असं या लेखानुदानामध्ये काय केलं जात होतं, ज्याला म्हटलं जातं वोट ऑन अकाउंट असं म्हटलं जात होतं. बरोबर. तर मग या लेखानुदानामध्ये काय केलं जात होतं मित्रांनो की जोपर्यंत अर्थसंकल्प पारित होत नाही तोपर्यंतचा काय केला जात होता, जोपर्यंत अर्थसंकल्प पारित होत नाही तोपर्यंतचा खर्च अनुदान स्वरूपात काय केला जात होता, मागितला जात होता. मग किती महिन्यांचा खर्च मागितला जाऊ शकतो, साधारणतः 1 वर्षाचा मागितला जाऊ शकतो. साधारणतः 1 वर्षांपेक्षा कमी आपण खर्च मागू शकतो. परंतु फक्त 2 महिन्यांचा खर्च मागितला जातो. मागू किती शकतो बघा, शक्यता काय आहे, मागू किती शकतो आपण, 1 वर्षांपर्यंतचा, 1 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी आपण खर्चाची तरतूद करू शकतो. परंतु किती महिन्यांचा खर्च मागितला जातो, फक्त 2 महिन्यांचा. आणि तोही किती मागितला जातो की एकूण जो काही अंदाजित खर्च आहे, या एकूण अंदाजित खर्चाच्या 1/6 एवढा खर्च काय केला जात असतो, मागितला जात असतो. मग ही लेखानुदानाची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू होती मित्रांनो. मग काय केलं सरकारने, विचार केला की जर आपल्याला अर्थसंकल्प जर आपण 1 महिना अगोदर मांडला, अर्थसंकल्प 1 महिना अगोदर मांडला तर फेब्रुवारी आणि मार्च महिना बजेट पारित होण्यासाठी लागेल आणि मार्च महिन्याच्या एंडिंगला बजेट पारित होऊन जाणार आणि नवीन रक्कम 1 एप्रिलपासून प्रत्येक मंत्रालय आणि विभागाला काय मिळून जाणार. बरोबर. त्यासाठी काय करण्यात आलेलं होतं मित्रांनो की हा जो अर्थसंकल्प आहे 28 किंवा 29 फेब्रुवारीला जो जाहीर व्हायचा तो आता 1 फेब्रुवारीला काय केला जाऊ लागला, जाहीर केला जाऊ लागला. ओके. तिसरं बघा, सार्वजनिक खर्चाचे विकास खर्च व विकासेतर खर्च असं वर्गीकरण काय करण्यात आलं, रद्द करण्यात आलं. तर हे स्टेटमेंट चुकीचं देण्यात आलेलं आहे मित्रांनो. कारण की डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर बघा बरं का, डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर
आणि नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर जे काही आहे, बरोबर, तर हे वर्गीकरण आपण कधी बंद केलेलं होतं? हे वर्गीकरण डेव्हलपमेंट आणि नॉन डेव्हलपमेंट जे वर्गीकरण होतं हे आपण 1987-88ला सुखमॉय चक्रवर्ती समितीच्या शिफारसीनुसार, सुखमॉय चक्रवर्ती समितीच्या शिफारसीनुसार आपण काय केलं होतं? विकास खर्च आणि विकासेतर खर्च हे वर्गीकरण रद्द करून आपण काय केलेलं होतं? योजना खर्च, योजना आणि गैर योजना खर्च, गैर योजना खर्च असं आपण काय केलेलं होतं मित्रांनो? वर्गीकरण केलेलं होतं. ओके, म्हणजेच तिसरं स्टेटमेंट काय करण्यात आलेलं आहे? रॉंग देण्यात आलेलं आहे. मग हे जे काही योजना खर्च आणि गैर योजना खर्च हे जे काही वर्गीकरण केलं जात होतं, हे वर्गीकरण 1 फेब्रुवारी 2017ला काय करण्यात आलं? रद्द करण्यात आलं. ओके, ही गोष्ट लक्षात घ्या. विकास खर्च आणि विकासेतर खर्च नसून योजना खर्च आणि गैर योजना खर्च, ज्यालाच प्लॅन एक्सपेंडिचर आणि नॉन प्लॅन एक्सपेंडिचर हे जे काही पब्लिक जो काही एक्सपेंडिचर केला जाणार होता त्याचं हे वर्गीकरण काय करण्यात आलं होतं? रद्द करण्यात आलेलं होतं. म्हणजेच काय चुकीचं विधान विचारलेलं आहे, तर ऑप्शन नंबर काय येणार? केवळ सी. चला, कोणी कोणी करेक्ट सेंटेन्स दिलेलं आहे? Thank you, Prem Babu. So deeply and clear information will be provided by you, sir. Thank you, Prem. More deserve like and subscribe. Very good. Thank you, Vedant. सर पाणी नाही घेतले. घेतो रे मित्रा, घेतो. तुला नाराज नाही करत. चल, पाणी घेऊन टाकतो मी. तुमचा ॲनालिसिस बघतो तोपर्यंत, तुमचे उत्तर बघतो तोपर्यंत. चलो पुढे जाऊया मित्रांनो, पुढे जाऊया. बघा 12वा प्रश्न काय विचारलेला आहे आता इथं? खालील विधानांचा अभ्यास करून सत्य विधाने ओळखायची आहेत. आपल्याला काय करायचे आहेत? सत्य विधानं काय करायची आहेत मित्रांनो? आपल्याला ओळखायची आहेत. पहिलं बघा म्हटलं मित्रांनो, काय म्हटलेलं आहे? हिंदीतील पहिला जो अर्थसंकल्प आहे मित्रांनो, काय म्हटलेलं आहे? हिंदीतला पहिला जो काही अर्थसंकल्प आहे हा कोणी मांडलेला आहे? तर बघा, हा हिंदीतला पहिला जो, म्हणजे पूर्वी तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, भारतामध्ये ब्रिटिशांचीच परंपरा काय केली जात होती? वापरली जात होती, बरोबर. मग काय केलं जात होतं की ब्रिटिश स्वतःचा जो अर्थसंकल्प आहे हा इंग्लिशमध्ये सादर करत होते आणि भारतामध्येही भारत स्वतंत्र झाल्यानंतर हीच परंपरा कंटिन्यू राहिलेली होती. मग पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये इंग्लिशमध्ये अर्थसंकल्प सादर न करता तो हिंदीमध्ये सादर केला जाऊ लागला. आणि हे जे काम आहे मित्रांनो हे कोणी केलेलं होतं? 1955 मध्ये सी.डी. देशमुख यांनी केलेलं होतं. कोणी केलेला होता? सी.डी. देशमुख यांनी पहिला हिंदीतला अर्थसंकल्प काय केलेला होता? सादर केलेला होता. दुसरं स्टेटमेंट बघा मित्रांनो, 1973-74 साठी वाय.बी. चव्हाण, यशवंतराव चव्हाण यांनी काळा अर्थसंकल्प, ब्लॅक बजेट, कोणता बजेट? ब्लॅक बजेट काय केलेला होता? डिक्लेअर केलेला होता. हे स्टेटमेंट देखील काय आहे मित्रांनो? करेक्ट आहे. मग व्हॉट इज ब्लॅक बजेट? लक्षात घ्या मित्रांनो, व्हॉट इज ब्लॅक बजेट? तर लक्षात घ्या मित्रांनो, या ब्लॅक बजेटमध्ये भारत सरकारची पहिल्यांदा फर्स्ट टाइम फिस्कल जी काही डेफिसिट आहे, फिस्कल डेफिसिट म्हणजेच कोणते रे? फिस्कल डेफिसिट म्हणजे काय? राजकोषीय तूट. फिस्कल डेफिसिट म्हणजेच काय? राजकोषीय तूट. ही किती झालेली होती? 550 कोटी रुपये झालेली होती. किती कोटी झालेली होती? 550 कोटी रुपये झालेली होती. ओके, राहील लक्षात? किती कोटी झालेली होती? 550 कोटी रुपये झालेली होती. म्हणून याला काळा अर्थसंकल्प म्हटला जातो. पुढचं बघा, सर्वात कमी शब्दांचा जो अर्थसंकल्प आहे हा एच.एम. पटेल यांनी 1977 साली मांडलेला होता आणि हा फक्त 800 शब्दांचा होता, बरोबर. मग तिन्ही स्टेटमेंट काय करण्यात आलेले आहे मित्रांनो? करेक्ट देण्यात आलेले आहे. मग इथं काय म्हटलेलं आहे? मी अजून काही सांगतो. जसा ब्लॅक बजेट आहे मित्रांनो, तसा ड्रीम बजेट देखील आहे. कोणता बजेट आहे? ड्रीम बजेट देखील आहे. आणि हा ड्रीम बजेट हा 1997ला पी चिदंबरम यांनी मांडलेला होता. कोणी मांडलेला होता? पी चिदंबरम यांनी मांडलेला होता. कोणी मांडलेला होता? पी चिदंबरम यांनी मांडलेला होता.
त्याच पद्धतीने मित्रांनो, जसा सर्वात कमी शब्दांचा अर्थसंकल्प आहे, तसा सर्वाधिक शब्दांचा देखील अर्थसंकल्प आहे. सर्वाधिक शब्दांचा अर्थसंकल्प, शब्दांचा अर्थसंकल्प. बघा मित्रांनो, मग सर्वाधिक शब्दांचा अर्थसंकल्प कोणाचा आहे? निर्मला सीतारामन यांचा आहे. निर्मला सीतारामन. काय आहे? निर्मला सीतारामन यांचा आहे. ओके. आणि हा कधीचा होता मित्रांनो? 1 फेब्रुवारी 2020चा होता. बरोबर. आणि याच्यामध्ये जवळपास, बघा बरं का मित्रांनो, याच्यामध्ये जवळपास 19,900 की 600, 19,925 शब्द, 25 का 26 शब्दांचा होता. मित्रांनो, शब्द किती होते हा तुम्हाला एक तुम्ही फाइंड आउट करून घ्या की निर्मला सीतारामन यांनी सर्वाधिक शब्दांचा 926 शब्द, सॉरी बघा याच्यामध्ये किती होता हे शब्द तुम्ही फाइंड आउट करून घ्या. मला लक्षात येत नाही मित्रांनो. 18,926 आहे आय थिंक तो आकडा किती आहे? 18,926 का 18,926 शब्दांचा काय केलेला होता? अर्थसंकल्प मांडलेला होता. क्लिअर करून घ्या मित्रांनो. एकदा काय करून घ्या? कन्फर्म करून घ्या. तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या. हा ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, 13व्या प्रश्नाकडे. सरकारी कार्यक्रमांच्या विकासात्मक परिणामांचे मोजमाप करणे तसेच वित्तीय तरतुदींचे रूपांतर एका निश्चित कालावधी दरम्यान अपेक्षित परिणामांमध्ये करण्यासाठी खालीलपैकी कोणता अर्थसंकल्प मांडला जातो? आता इथं काय म्हटलेलं आहे मित्रांनो की निश्चित कालावधी दरम्यान पूर्ण होतील. बघा असं गोष्टींवरचा म्हणजे साधारण अर्थसंकल्प. आता हा प्रश्न काय आहे समजून घ्या मित्रांनो. म्हणजेच साधारण अर्थसंकल्प हा जो काही मांडला जात आहे, बरोबर, तर हा मांडत असताना वित्तीय रकमांचं काय केलं जातं? वित्तीय रक्कमांची तरतूद, वित्तीय रकमांची काय केली जाते? तरतूद केली जात असते. परंतु ही तरतूद अशाच खर्चासाठी करायची. बघा अशाच खर्चासाठी केली जाते जी कार्ये, बघा जी कार्ये एका आर्थिक वर्षात निश्चितपणे काय होतील? पूर्ण होतील. निश्चितपणे काय होतील? पूर्ण होतील. म्हणजे जेव्हा एका वर्षाच्या कालावधीमध्ये निश्चितपणे जी कामं पूर्ण होऊ शकतात अशा कामांसाठी ज्यावेळी वित्तीय रकमांची तरतूद केली जात असते तेव्हा अशा अर्थसंकल्पाला काय म्हटलं जातं हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. आणि अशा अर्थसंकल्पाला काय म्हटलं जातं मित्रांनो? परिणाम अर्थसंकल्प, फलनिष्पत्ती अर्थसंकल्प किंवा त्यालाच आउटकम बजेट म्हटला जातो. काय म्हटलं जातं? त्यालाच आउटकम बजेट म्हटला जातो. ओके. कोणता बजेट म्हटला जातो? आउटकम बजेट म्हटला जातो. आणि हा जो काही आउटकम बजेट आहे मित्रांनो हा सगळ्यात पहिल्यांदा कधी मांडलेला होता? 26 ऑगस्ट 2005 रोजी मांडलेला होता. 26 ऑगस्ट 2005 रोजी कोणी मांडलेला होता? पी चिदंबरम यांनी मांडलेला होता. बरोबर. आणि यांनी काय केलेलं होतं मित्रांनो? तर लक्षात घ्या मित्रांनो, या पी चिदंबरम यांनी हा अर्थसंकल्प मांडलेला होता. आणि या अर्थसंकल्पामध्ये 3 आर्थिक वर्षांच्या आकडेवारीचा समावेश केलेला असतो. किती वर्षांच्या आकडेवारीचा समावेश केलेला असतो? 3 महत्त्वाच्या वर्षांच्या आकडेवारीचा अंदाज इथं मांडलेला असतो. फॉर एक्झाम्पल, चालू आर्थिक वर्षाची पहिल्या 9 महिन्यांची काय केलेली असते? आकडेवारी दिलेली असते. मागील वर्षाची पूर्ण आकडेवारी दिलेली असते. आणि पुढील पुढील वर्षासाठी म्हणजे जे अर्थसंकल्पीय वर्ष याची आकडेवारीचा अंदाज दिलेला असतो. आणि अशा अर्थसंकल्पाला फलनिष्पत्ती अर्थसंकल्प किंवा परिणाम अर्थसंकल्प किंवा आउटकम बजेट म्हणत असतात. आणि हा जवळपास 44 मंत्रालये, बघा बरं का, 44 मंत्रालये
आणि 61 विभाग म्हणजे डिपार्टमेंट्स यांच्यासाठी पी चिदंबरम यांनी 2005 साली मांडलेला होता. बघा 44 मिनिस्ट्री आणि 61 डिपार्टमेंट्स यासाठी काय करण्यात आलेला होता, हा बजेट डिक्लेअर करण्यात आलेला होता 2005 साली. ओके, राहील लक्षात. ऑप्शन नंबर काय येणार आहे मित्रांनो? चला ऑप्शन नंबर काय येणार आहे? दोन नंबर. ओके, पुढे जाऊया आपण. 14वा प्रश्न बघूया. महाराष्ट्राचं जे काही औद्योगिक धोरण आहे 2019ला जे डिक्लेअर करण्यात आलेलं होतं कोरोनाच्या अगोदर, बरोबर, आणि हे कोणी डिक्लेअर केलेलं होतं रे मित्रांनो? महाराष्ट्राचे जे तत्कालीन मुख्यमंत्री होते, कोण? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे यांनी काय केलेलं होतं? मांडलेलं होतं. यांच्याविषयी बिनचूक नसलेली म्हणजे बरोबर नसलेली म्हणजे कोणतं विधान? चुकीचे विधान ओळखा. म्हणजेच कोणतं? इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग बघा आपण काही स्टेटमेंट वाचूया. जसं बघा 2023-24 पर्यंत राज्याच्या सकल उत्पन्नात उत्पादन क्षेत्राचा हिस्सा 28% आणण्यासाठी उत्पादन वाढीचा जो काही दर आहे हा 12 ते 13% ठेवणे असं होतं. परंतु मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्राने औद्योगिक धोरण कधी कधी जाहीर केलेली होती? तर बघा महाराष्ट्राचं पहिले याचं आपण एक्सप्लेनेशन पाहून घेऊया. याचं काही एक्सप्लेनेशन पाहून घेऊया. महाराष्ट्र औद्योगिक धोरण 2019, महाराष्ट्र इंडस्ट्रियल पॉलिसी 2019. आता याच्याविषयी महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो, तर आत्तापर्यंत आपण कधी कधी महाराष्ट्रासाठी औद्योगिक धोरण जाहीर केलं तर फर्स्ट औद्योगिक धोरण जे काही आहे महाराष्ट्राचं मित्रांनो, तर ते 1995ला डिक्लेअर करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर 1995 नंतर 2001ला, त्याच्यानंतर 2006ला डिक्लेअर करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर डायरेक्ट 2013ला डिक्लेअर करण्यात आलं आणि त्याच्यानंतर 2019ला डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. ओके, सो या आत्तापर्यंत या आर्थिक वर्षांमध्ये काय करण्यात आलं होतं? महाराष्ट्रासाठी इंडस्ट्रियल पॉलिसी डिक्लेअर करण्यात आलेली होती. मग जो 13वं जे काही धोरण होतं मित्रांनो, बघा जे पॉलिसी 2013ची जी काही पॉलिसी होती, महाराष्ट्र इंडस्ट्रियल पॉलिसी 2013, ही 13ची जी काही पॉलिसी होती, तर ही पॉलिसीचं काय करण्यात आलेलं तर मित्रांनो, तर या पॉलिसीमध्ये काय सांगण्यात आलेलं होतं की भारताचा जो काही उत्पादन वाढीचा जो काही दर आहे, म्हणजे इथं जे काही दिलेलं आहे ना, काय दिलेलं आहे की राज्याच्या सकल उत्पन्नात उत्पादन क्षेत्राचा हिस्सा, बघा उत्पादन क्षेत्राचा म्हणजे GDP मध्ये असं कन्सिडर करा की GDP मध्ये उत्पादन क्षेत्राचा जो काही हिस्सा आहे, उत्पादन क्षेत्राचा हिस्सा हा 28% करणे होता. 28% करणे हा होता. आणि यासाठी उत्पादन वाढीचा जो दर होता मित्रांनो, तो 12 ते 13% ठेवणं काय होतं? अपेक्षित होतं. किती टक्के होतं? 12 ते 13% ठेवणं काय होतं? अपेक्षित होतं. परंतु 28% मग हे कोणाचं होतं? इंडस्ट्रियल पॉलिसी 2013चं होतं. मग 2019चं पॉलिसी जी काही डिक्लेअर इंडस्ट्रियल पॉलिसी 2019ला जी काही डिक्लेअर करण्यात आली, मग 19चं टार्गेट काय होतं की स्टेट जो काही म्हणजे हे स्टेट GDP बरं का मित्रांनो, देशाचा नाही, स्टेट राज्याचा जो काही GDP आहे, स्टेट GDP जो काही आहे त्याच्यामध्ये उत्पादन जे काही क्षेत्र आहे, उत्पादन क्षेत्राचा हिस्सा किती टक्के करणे? 25% करणं आहे. किती टक्के करणं आहे? 25% करणे आहे. आणि यासाठी देखील उत्पादन वाढीचा जो काही दर आहे, उत्पादन वाढीचा जो काही दर आहे हा 12 ते 13% ठेवणे काय आहे? आवश्यक आहे. ओके, ही एक लक्षात घ्या मित्रांनो. ओके, पुढे बघूया. म्हणजेच पहिलं स्टेटमेंट काय आहे? इनकरेक्ट आहे. दुसरं बघा 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक काय करायची होती? आकर्षित करायची होती, बरोबर आहे. आणि 2013च्या धोरणामध्ये हीच गुंतवणूक 5 लाख कोटी होती. किती होती?
5,00,000 कोटी होती. ओके. त्याचनंतर 2023-24 पर्यंत 40,00,000 लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे करेक्ट आहे. परंतु 2013चं जे काही धोरण होतं याच्यामध्ये जवळपास 20,00,000 लोकांसाठी काय करण्यात आलं होतं, रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलेलं होतं. त्याच पद्धतीने चौथं स्टेटमेंट बघा, राज्यात 25 मिनी फूड पार्क आणि 5 बायोटेक्नॉलॉजिकल पार्क काय केले जाणार होते, स्थापन केले जाणार होते. बरोबर. मग लक्षात घ्या मित्रांनो, याचं सगळ्यात महत्त्वाचं मिशन हे जे काही बघा मित्रांनो, हे जे काही मिशन आहे महाराष्ट्र इंडस्ट्रियल पॉलिसी 2019चं जे काही मिशन आहे तर ते 2023, आता इथं काय म्हटलेलं बघा मित्रांनो, 2025 पर्यंत बरं का, 2025 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर करणे हे आहे. काय आहे? 1 ट्रिलियन डॉलर करणे हे आहे. ओके. चलो. ओके. चलो, कोणी कोणी करेक्ट उत्तर दिलेलं आहे? येस, करेक्ट उत्तर कोणी दिलेलं आहे? ज्ञानेश्वर राठोड सर, व्हेरी गुड. 2035 नाही आहे मित्रा, 25 आहे ते. श्रीरंग अपडेट करून घे. 2025 आहे मित्रा, ते चुकीचं नाही, 35 नाही आहे ते, 2025 आहे. 2025 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर करणे हे आहे. ओके. करेक्ट करून घे मित्रा. श्रीरंग, तुझ्या नोट्समध्ये जर चुकीचं लिहिलं गेलं असेल तर ते करेक्ट करून घे. 2025 आहे. ओके. चलो पुढे जाऊया. 15वा प्रश्न. आता इथं महाराष्ट्रामधले काही उद्योग देण्यात आलेले. तुम्हाला उद्योग चॅप्टर माहिती आहे ना, उद्योग चॅप्टर. तर उद्योग चॅप्टरमध्ये महाराष्ट्रातले, भारतातले महत्त्वाचे उद्योग काय करण्यात आलेले देण्यात आपल्याला एक्झामला विचारले जात असतात. जसं आपल्याला 2022 मध्ये आपल्याला कोणता प्रश्न विचारलेला होता की भिलाई लोहपोलाद प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे, बरोबर का नाही, असा प्रश्न विचारला होता का नाही. मग तो भारताचा महत्त्वाचा उद्योग आहे. त्याच पद्धतीने मी इथं कोणाचे महत्त्वाचे उद्योग घेऊन आलेलो आहे, महाराष्ट्राचे महत्त्वाचे उद्योग घेऊन आलेले आणि ते उद्योग कोणत्या उद्योगाशी संबंधित आहे हा प्रश्न आपल्याला एक्झामला काय करण्यात आलेला आहे, विचारला जाण्याची काय आहे, दाट शक्यता आहे. मग चला समजून घेऊया या प्रश्नाचं उत्तर काय आहे. तर बघा, हिंजेवाडी पार्क पुणे. आता हे प्रत्येकाला माहिती आहे मित्रांनो, पुणे म्हटलं म्हणजे पुणे कशासाठी फेमस आहे, IT पार्कसाठी काय आहे, पुणे फेमस आहे. म्हणून माहिती आणि तंत्रज्ञान IT हे त्याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, शेंद्रे औरंगाबाद कशासाठी फेमस आहे रे मित्रांनो, औरंगाबाद कशासाठी फेमस आहे, ऑटोमोबाईल सेक्टर. कोणत्या सेक्टरसाठी फेमस आहे औरंगाबाद, ऑटोमोबाईल सेक्टरसाठी फेमस आहे. बरोबर. त्याच्यानंतर काय आहे मित्रांनो, तर बघा जे काही कागल नावाचं जे काही शहर आहे, सिटी आहे कोल्हापूरमधली, तर ते कशासाठी फेमस आहे, तर ते कापड आणि संबंधित उद्योगांसाठी काय आहे, फेमस आहे. आणि लास्ट लातूर जे काही आहे मित्रांनो, तर ते कडधान्यांसाठी काय आहे मित्रांनो, कडधान्य आणि तेल यासाठी काय आहे, फेमस आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे, 4 4 3 2 1 असा त्याचा काय असणार आहे, ऑप्शन असणार आहे. व्हेरी गुड वेदांत, व्हेरी गुड. प्रतीक्षा व्हेरी गुड. अश्विनी व्हेरी गुड. चलो संध्या व्हेरी गुड. स्नेहा व्हेरी गुड. चला लास्ट प्रश्न, शेवटचा प्रश्न. GSTचे फायदे पुढीलपैकी कोणते आहेत. जो GST आपण इम्प्लिमेंट करण्यात आलेला आहे, कितवी घटना दुरुस्ती होती, 101वी घटना दुरुस्ती होती.
कोणती घटना दुरुस्ती? ते 101वी घटना दुरुस्ती होती आणि ही लागू कधी झालेली आहे? 1 जुलै 2017 पासून लागू झालेली आहे. 1 जुलै 2017 पासून जीएसटी काय झालेला आहे? भारतामध्ये लागू झालेला आहे. ओके, मग याचे फायदे काय आहेत ते विचारलेले आपल्याला, की वस्तू व सेवा स्वस्त होण्यामुळे ग्राहकांना दीर्घकालीन फायदा होणार आहे. यस मित्रांनो, कसं होणार आहे मी तुम्हाला ते उद्याच्या लेक्चरमध्ये समजून सांगेल. जीएसटी कसा ॲप्लिकेबल होतो, खूप भारी आहे, त्याची स्लाईड खूपच छान आहे. ती स्लाईड मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल की जीएसटीमुळे ग्राहकांना कसा फायदा होत आहे हे मी तुम्हाला उद्याच्या स्लाईडमध्ये काय करेल, एक्सप्लेन करून सांगेल. ओके, पुढचं बघा, करांवर कर लावण्या वाचून मुक्तता, म्हणजेच काय? कॅस्केडिंग इफेक्ट हा इफेक्ट जीएसटी मुळे काय करण्यात आलेला आहे? काढून टाकण्यात आलेला आहे. बरोबर. वॅट सिस्टीम जी काही होते, कोणती सिस्टीम? वॅट सिस्टीम जी काही होते, बरोबर, किंवा विक्री कर जो काही होता, बरोबर, सेल्स टॅक्स, यांच्यावर कॅस्केडिंग इफेक्ट होता. कॅस्केडिंग इफेक्ट म्हणजे काय रे मित्रांनो? करांवर कर लागू केले जात होते. बरोबर, आणि हाच करांवर कर जो लागू केला जात होता तर हा आता काय करण्यात आलेला आहे? जीएसटी मध्ये काढून टाकण्यात आलेला आहे. आता जीएसटी मध्ये कोणत्याच करावर कर लागू केला जात नाही. तिसरं महत्त्वाचं म्हणजे हा पण एक फायदा आहे. तिसरं महत्त्वाचं म्हणजे काय? राष्ट्रीय पातळीवर एका सामायिक बाजारपेठेची, बरोबर, काय केली जाणार होती? निर्मिती होणार आहे यामुळे, हे पण करेक्ट आहे. उत्पादन खर्च कमी होणार, कारण की इथं काय केलं जाणार आहे मित्रांनो? जीएसटी मध्ये एक सिस्टीम आहे ज्याला म्हटलं जातं इनपुट टॅक्स क्रेडिट सिस्टीम. काय आहे? इनपुट टॅक्स क्रेडिट सिस्टीम नावाची काय आहे? एक पद्धत आहे, ज्याच्यामध्ये काय केलं जात असतं मित्रांनो, तुम्ही एखादी वस्तू बनवण्यासाठी ज्या काही वस्तू आयात करणार, ज्या काही वस्तू तुम्ही खरेदी करणार, कच्चा माल जो काही तुम्ही खरेदी करणार आहे, हा कच्चा माल खरेदी करत असताना तुम्ही जो काही टॅक्स पे करणार आहे सरकारला, तो भरलेला टॅक्स तुम्हाला ती वस्तू तुम्ही जी काही त्या कच्च्या मालापासून जी वस्तू तयार करणार, ती वस्तू ज्यावेळी विकली जाईल त्यावेळी तुम्हाला इनपुटला भरलेला टॅक्स, बरोबर, म्हणजे कच्च्या मालासाठी भरलेला कर जो काही असेल तो कर तुम्हाला परत मिळून जाईल. याला म्हटलं आता इनपुट टॅक्स क्रेडिट सिस्टीम. बरोबर, आणि इनपुट टॅक्स क्रेडिट सिस्टीममुळे काय होणार आहे मित्रांनो? वस्तूचा उत्पादनाचा जो काही खर्च आहे हा कमी होऊन जाणार, कारण की ज्या काही कच्चा माल खरेदी केला जाणार आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा कर लागू केला जाणार नाहीये. त्याच्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी झाल्याने भविष्यात पुढे जी काही वस्तू तयार होणार आहे त्यापासून ती वस्तू देखील कशी दिसणार आहे? स्वस्त दिसणार आहे, आणि म्हणूनच ग्राहकांना दीर्घकालासाठी काय भेटणार आहे? फायदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओके, म्हणून वरीलपैकी सर्व हे जीएसटीचे काय आहेत मित्रांनो? फायदे आहेत. ओके, चलो, धन्यवाद.